नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पॉलिटी या विषयाचा सेकंड व्हिडिओ घेऊन येत आहोत. अगोदरचा पार्ट 1 होता, त्यामध्ये आपण घटनेची निर्मिती, घटनेची वैशिष्ट्ये, प्रस्तावना आणि नागरिकत्व या टॉपिकवरती आपण डिटेल चर्चा केलेली आहे. त्यावरती ते MCQ डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन केलेले आहेत. तर आता आपण यामध्ये मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये यावरती मी काही MCQ काढलेले आहेत वन लाइनर, ते मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर आता आपण स्टार्ट करू. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या भागात आहेत? मूलभूत हक्क कोणत्या भागात आहेत? तर भाग 3. आता आपण बघितलं होतं अगोदरचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये आपण बघितलं आहे भाग 1 मध्ये काय आहे. भाग 1 रिव्हिजन एक घेतो मी. भाग 1 मध्ये संघराज्य व राज्य क्षेत्र. भाग 1 मध्ये बघितला आहे आपण. भाग 2 मध्ये यामध्ये आहेत 1 ते 4 कलमे आणि भाग 2 मध्ये आहे नागरिकत्व, सिटीजनशिप. यामध्ये बघितलं आपण 5 ते 11 कलमे. डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन केलेले आहेत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही ते बघू शकता. आता आपण भाग 3 पासून कंटिन्यू करू. मूलभूत हक्क. तर भारतीय राज्यघटनेचा मूलभूत हक्क हा भाग 3 मध्ये आहे. जर कलमचं जर विचारलं तर कलम 12 ते 35 या कलमामध्ये संपूर्ण मूलभूत हक्क दिलेले आहेत. आता डिटेल जसे प्रश्न येतील आपण तसे एक्सप्लेन करू. सर्व एक्सप्लेन करणार आहे मी, डोंट वरी. राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात प्रथम मूलभूत अधिकारांची मागणी झाली? प्रथम कोणतं अधिवेशन होतं? तर मुंबईचं 1918चं अधिवेशन होतं, मुंबईमध्ये भरलेलं काँग्रेसचं. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते हसन इमाम. हसन इमाम हे अध्यक्ष होते 1918ला. त्यावेळेस फर्स्ट टाइम मूलभूत हक्काच्या अधिकारांवरती मागणी झाली किंवा चर्चा झाली त्याविषयी. नंतर कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिल, त्यामध्ये मूलभूत हक्कांविषयी नमूद केलं होतं. ते 1925चं होतं. तुम्हाला प्रश्न पडू शकतो की कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिल हे कधीचं आहे? तर 1925. आणि या बिलामध्ये मूलभूत हक्कांविषयी चर्चा केली का? तर यस, हो केली. या दोन गोष्टी माहीत पाहिजे. राष्ट्रीय काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनामध्ये चर्चा झाली होती, फक्त चर्चा झाली होती प्रथम. त्यानंतर नेहरू रिपोर्ट आला 1928ला. आपण पाठीमागे बघितलं. नेहरू म्हणजे हे कोणते? मोतीलाल नेहरू. मोतीलाल नेहरू हे जवाहरलाल नेहरू यांचे वडील. त्यांनी हा रिपोर्ट तयार केला होता. ब्रिटिशांनी चॅलेंज केलं होतं की तुम्ही घटना लिहू शकत नाहीत, तर तुम्ही तुमची घटना लिहू शकतात का? त्यावरती हे नेहरू रिपोर्ट आला होता. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी बसली होती आणि त्यांनी रिपोर्ट तयार केला होता. तर त्यामध्ये 19 मुद्दे होते. तर त्यापैकी 9 हे मूलभूत हक्कांविषयी होतं, मूलभूत हक्क होते. म्हणजे या नेहरू रिपोर्टमध्ये पण आपण डिटेलमध्ये चर्चा केली होती मूलभूत हक्कांविषयी. त्यानंतर नेहरू रिपोर्ट 1928च्या नंतर झालं कराची अधिवेशन. कराची अधिवेशनामध्ये मूलभूत हक्कांचा ठराव मांडण्यात आला. आता प्रश्न जर पडला, प्रथम चर्चा जर म्हटलं तर मुंबई, आणि ठराव कधी मांडला असा जर प्रश्न पडला तर तो कराची अधिवेशन. कराची अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर आपले एकता, युनिटी, स्टॅच्यू ऑफ युनिटी यांच्या नावाने आहे, सरदार पटेल हे अध्यक्ष होते कराची अधिवेशनाचे. 1931 मध्ये ठराव मांडला होता मूलभूत हक्कांचा. यावरती प्रश्न पडू शकतो, कारण की बऱ्याच परीक्षेला हे अधिवेशन चर्चेचं आहे, कारण की फर्स्ट टाइम ठराव मांडला होता. तर नेक्स्ट बघू. मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास नागरिक कोठे दाद मागू शकतो? डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो किंवा उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो. 2 ऑप्शन आहेत त्याच्याकडे. डायरेक्ट जाऊ शकतो सर्वोच्च न्यायालयामध्ये आर्टिकल 32 नुसार आणि उच्च न्यायालयात 226 नुसार. 226 हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. मूलभूत हक्क बदलण्यासाठी म्हणजे दुरुस्ती करायची, बदलता तर येत नाही येतं, पण दुरुस्ती करू शकतो त्याच्यामध्ये थोडीफार. तर ती घटना दुरुस्ती करावी लागणार त्यासाठी. पण ती कोणत्या कलमानुसार? तर ती कलम 300
नुसार आपल्याला माहिती आहे कलम 368 हे यामध्ये घटना दुरुस्तीचे प्रकार दिलेले आहेत. घटना दुरुस्ती कोणत्या मार्गे करायची या सर्व 368 मध्ये हे कलम पाठ करा. 368 हे घटना दुरुस्तीशी संबंधित कलम आहे. याच कलमानुसार घटनेमध्ये दुरुस्ती केली जाते. मूलभूत हक्कांमध्ये जर बदल करायचा असेल तर आपल्याला घटना दुरुस्ती करावी लागेल, म्हणून 368 नुसार. दुसरी गोष्ट, मूलभूत हक्क हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. आपण बघितलं आहे केशवानंद भारती केस. केशवानंद भारती खटल्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर ही डॉक्ट्रिन आपण सुप्रीम कोर्टाने SCने घालून दिलेली आहे. त्यानुसार आपण बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे मूलभूत हक्क. त्यामुळे त्याच्यामध्ये जर चेंजेस करायचे असतील, मूलभूत हक्क कमी नाही करू शकत आपण, फक्त चेंजेस करू शकतो. चेंजेस 368 नुसारच करावे लागणार. काही मूलभूत हक्क फक्त भारतीयांनाच उपलब्ध आहेत. ती कोणती आहेत? आता फक्त भारतीयांना जर विचारलं ना तर लक्षात ठेवा, सोपं सांगतो, 15 आणि 16 हे पाठ करा. नंतर 19 आणि 29 आणि 30 असं पाठ करायचं. 15, 16, नंतर 19, नंतर 29, 30 हे असे 5 आहेत. ते फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत. बाकीचे जे परकीय आणि भारतीय या दोघांना पण आहेत, दुसरे हे सोडून. तर एवढं लक्षात ठेवा, 15, 16, 19, नंतर 29, 30 यावरती प्रश्न पडतो. काही मूलभूत हक्क खाजगी व्यक्ती आणि राज्यसंस्था दोन्ही विरुद्ध देखील लागू होतात. असे कोणते आहेत की जे खाजगी व्यक्तीला पण लागू होतात आणि राज्यसंस्थेला पण? ते कलम 15 आणि 23 हे अशी दोन आहेत कलमे की ते खाजगी आणि राज्यसंस्था दोघांना पण लागू आहेत. ते कसे ते बघू. आता यामध्ये 15(2) मध्ये सांगितलेलं आहे की धर्म, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावरती तुम्हाला म्हणजे एंट्री, समजा एखादे हॉटेल आहे प्रायव्हेटमध्ये, त्या हॉटेलमध्ये तुम्ही विशिष्ट जातीचे आहेत, विशिष्ट धर्माचे आहेत म्हणून तुम्हाला बॅन केलं जाणार नाही. जर ती सार्वजनिक आहे हॉटेल, म्हणजे सर्वांसाठी ओपन आहे, तर तुम्हाला त्यामध्ये कोणत्याही अशा व्यक्तीला तुम्हाला जातीवरून, लिंगावरून किंवा जन्मस्थानावरून तुम्हाला त्यांना हॉटेलमध्ये येण्यापासून कोणी रोखू शकत नाही. हे खाजगी व्यक्तींसाठी. राज्यसंस्था तर तुमच्यावरती असं भेदभाव करूच शकत नाही. त्यामुळे हे खाजगी आणि राज्यसंस्था म्हणजे शासन या दोघांना पण हा 15(2) लागू होतो. राहिला प्रश्न 23चा. तर यामध्ये मानवी व्यापार आणि वेठबिगारी या दोन गोष्टी आहेत. मानवी व्यापार म्हणजे काय की ह्युमन ट्रॅफिकिंग ज्याला म्हणतात, की बाबा माणसांचा व्यापार करणं. महिलांना आपण बघतो ट्रेड केला जातो, की मुलींना वगैरे या ठिकाणून त्या ठिकाणी आपण बघतो, मूव्हीजमध्ये वगैरे बघतो. ते कलम 23 नुसार बॅन आहे. तो कोणता खाजगी व्यक्तीही करू शकत नाही आणि राज्यसंस्था पण त्याविषयी तसं काही करू शकत नाही. म्हणून हे दोन कलमे खाजगी व्यक्ती आणि राज्यसंस्था दोघांना पण लागू आहेत. या दोघांचं जर कोणी खाजगी व्यक्तीने किंवा राज्यसंस्थेने जर कोणती गोष्ट केली या विरोधात, तर त्याविरुद्ध आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो. नेक्स्ट बघू. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कोणते मूलभूत हक्क स्थगित होतात? हा महत्त्वाचा प्रश्न. यावरती प्रश्न पडू शकतो. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कलम 20 आणि 21 हे दोन कलमे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये स्थगित होतात. स्थगित करता येत नाहीत, बाकीचे होतात पण हे दोन नाही करू शकत. आता 19 आणि 20 काय आहेत आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहेत वन बाय वन, पण तरी पण मी तुम्हाला सांगतो. 20 मध्ये अपराध्यांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण दिलेलं आहे आणि 21 मध्ये जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण दिलेले आहेत. तर या दोन्ही डिटेलमध्ये आपण बघू, पण तुम्हाला एक आयडिया दिली. हे दोन कधीच, कारण की जीवित व्यक्तीच्या जीवितासोबत आहेत, त्यामुळे हे कधी कॅन्सल होऊ शकत नाहीत. म्हणजे शासन असं काही करू शकत नाही की हे बंद करू, कारण सुप्रीम कोर्टाने यावरती बंधनं टाकलेली आहेत. आणीबाणीच्या काळात कोणत्या कलमातील 6 हक्क स्थगित होऊ शकतात? तर कलम 19. कलम 19 मध्ये आपल्याला माहिती आहे, कलम 19 मध्ये आपल्याला जगण्याचाच म्हणतो, बोलण्याचा, इकडे तिकडे फिरण्याचा देशामध्ये,
व्यवसाय करण्याचा, असे सर्व काही आपण ते बघितले आहेत. खूप 9-7 आहेत टोटल. तर ते अगोदर 7 होते, आता 6 आहेत. एक संपत्तीचा होता, तो आपण कॅन्सल केलेला आहे 44व्या घटना दुरुस्तीने, 44th अमेंडमेंटने कॅन्सल केला आहे. तर आता 6 आहेत. 6मध्ये बोलणे, व्यवसाय करणे, फिरणे, कुठेही स्थायिक होणे, असे वेगवेगळे 6 कलमे आहेत 19मध्ये. तर हे स्थगित होऊ शकतं. आणीबाणीच्या काळामध्ये हे स्थगित होऊ शकतं. तुमचं बोलणं वगैरे बंद करू शकतात ते, परंतु 20 आणि 21 स्थगित नाही होऊ शकत. ते का ते आपण बघू डिटेलमध्ये. मूलभूत हक्कांमध्ये राज्य या शब्दाची व्याख्या हे खूप महत्त्वाचं आहे. स्टेटची डेफिनेशन कुठे आहे तर कलम 12मध्ये स्टेटची डेफिनेशन आहे. मग त्या स्टेटच्या डेफिनेशनमध्ये अजून काय आहे तर SBI, LIC, ONGC, सेल या संस्था कोणत्या श्रेणीत येतात? राज्य संस्था या श्रेणीमध्ये येतात. कलम 12 अंतर्गत SBI, LIC ह्या सर्व सेमी गव्हर्नमेंट ज्या गोष्टी आहेत किंवा गव्हर्नमेंट, तर त्या राज्यसंस्थेच्या भागामध्ये येतात. म्हणजे कलम 12 अंतर्गत राज्यसंस्था म्हणून त्यांना ग्राह्य धरलं जाईल. म्हणजे उद्या यांनी जर काही भेदभाव केला तर त्या राज्यसंस्थेने भेदभाव केला असा ग्राह्य धरू शकतो आणि आपण कोर्टामध्ये जाऊ शकतो. न्यायिक पुनर्विलोकन, त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतात. या तत्वाची तरतूद कोणत्या कलमात आहे तर कलम 13मध्ये आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय? समजा संसदेने एखादा कायदा केला आणि तो कायदा मूलभूत हक्कांच्या विरोधात आहे. फॉर एक्झाम्पल मूलभूत हक्कांच्या विरोधात आहे. मूलभूत हक्क डॅमेज होत आहेत. मग काय करणार? तो कायदा जाणार सुप्रीम कोर्टाकडे. सुप्रीम कोर्ट चेक करणार आणि कायदा नल करणार, नल अँड वॉइड. नल केल्याच्या नंतर या कायद्याचं किंवा कायद्यातील काही कलम असतील तर तेवढेच कलम म्हणजे कट करणार. म्हणजे जर समजा 20 मुद्दे आहेत कलम त्याच्यामध्ये आणि त्यातील फक्त 2 मुद्द्यांवरती आक्षेप आहे तर कोर्ट म्हणणार बाकीचं ठीक आहे, हे 2 मुद्दे कॅन्सल करा, हे काढून घ्या, हे लागू होणार नाहीत, बाकीचे 18 मुद्दे लागू होतात, कायदा पास करू शकता तुम्ही. याला म्हणतात ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय? एखादी गोष्ट परत पाहणे. म्हणजे कोर्ट काय करते? ज्युडिशियरी म्हणजे न्यायव्यवस्था कायदा असो किंवा एखादा नियम असू द्या किंवा एखादा अध्यादेश असू द्या, तो त्यांच्याकडे येणार, आल्याच्यानंतर ते रिव्ह्यू घेणार की ह्याच्यामध्ये काही आहेत का काही क्रॉस. म्हणजे स्वतःहून कधी सुमोटो पण घेतात, स्वतः पण रिव्ह्यू घेऊ शकतात ते. पण बऱ्याचदा सेवाभावी संस्था वगैरे असतात त्या PIL टाकतात. PIL टाकल्याच्यानंतर त्याचा रिव्ह्यू होतो. रिव्ह्यू झाल्याच्यानंतर जर त्यांना कोर्ट शासनाला बोलवतं, तुमचा एक्सप्लेनेशन द्या म्हणतं. कोर्ट सगळ्या बाजू ऐकून घेऊन सांगतं की हे चुकीचं आहे किंवा नाही. त्याला म्हणतात ज्युडिशियल रिव्ह्यू. तो आहे कलम 13नुसार हा कोर्टाला अधिकार दिलेला आहे. कलम 13नुसार संविधानानं कोर्टाला अधिकार दिलेला आहे. कायद्याचा अवैध भाग म्हणजे जो चुकीचा आहे वेगळा करून उर्वरित कायदा कायम ठेवण्याच्या तत्वाला काय म्हणतात? मी आत्ता सांगितलं तुम्हाला 20 पैकी 2 गोष्टी चुकीच्या आहेत, 18 बरोबर आहेत. तर मग या 18 बरोबर आहेत आणि उर्वरित कायदा तुम्ही जो बरोबर आहे तो लागू करा. तर या गोष्टीला काय म्हणतात? तर डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरॅबिलिटी म्हणतात. डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरॅबिलिटी, कापला जाण्याचा सिद्धांत असं म्हणतात. डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरॅबिलिटी. त्यामध्ये काय तर जेवढा भाग उल्लंघनकारी आहे तो SCद्वारे काढून टाकला जातो. आणि जर यदा कदाचित तशी शक्य नसेल, कायद्यापासून काही गोष्टी वेगळ्या करता येत नसतील या कनेक्टेड असतील तर संपूर्ण कायदा अवैध घोषित करण्याचा सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे. सुप्रीम कोर्टाने अवैध घोषित केल्याच्यानंतर संसद काहीच करू शकत नाही, तो कायदा अवैधच राहील. नेक्स्ट बघा आपण म्हटलं मराठीत काय म्हणतात? डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरॅबिलिटीला कापला जाण्याचा सिद्धांत म्हणजे विशिष्ट भाग कायद्याचा कट केला जाईल, तो बाजून काढला जाईल, बाकीचा कायदा लागू केला जाईल. भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्कांची संख्या किती आहे तर किती आहे? 6. टोटल 6 मूलभूत हक्क आहेत. डिटेल बघणार आहे आपण 1 बाय 1. 6 मूलभूत हक्क आहेत. समतेचा हक्क कोणत्या कलमात आहे? समतेचा हा 1 झाला. कलम 14 ते 18 मध्ये समतेचा हक्क आहे. स्वातंत्र्याचा हक्क हा कोणत्या कलमात आहे ते 19, कलम 19 ते 22. हे पाठ करा.
स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या ह्याच्यात 19 ते 22 यामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे. यामध्ये समता, समता म्हणजे इक्वॅलिटी. इक्वॅलिटी म्हणजे काय तर स्त्री पुरुष इक्वॅलिटी, जात धर्म ही इक्वॅलिटी, लिंग, अशा वेगवेगळ्या इक्वॅलिटी म्हणजे समानता या संबंधित 14 ते 18 आहे. भेदभाव न करणे या गोष्टी यामध्ये आहेत 14 ते 18 मध्ये. आपण त्या डिटेलमध्ये बघणार आहोत कलम 1 बाय 1, त्यावेळेस आपण डिटेल चर्चा करू. स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22 त्यामध्ये तुमचा जीवन जगण्याचा अधिकार वगैरे हे सर्वच आहे. ते 2 झाले. त्यानंतर तिसरा शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 ते 24 मध्ये तुमचं शोषण होऊ नये म्हणून हे 2 कलम आहेत. त्यामध्ये मानव आत्ताच बघितलं आपण कलम 23 मध्ये मानवी व्यापार वगैरे किंवा बालकांचं शोषण होऊ नये, त्यांना बालकामगार म्हणून हे 24 मध्ये आहे या गोष्टी. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमात दिला आहे तर कलम धार्मिक स्वातंत्र्य हा 4 नंबरचा आहे. कलम 25 ते 28 हे धार्मिक स्वातंत्र्य आहे. आता राहिले 5 आणि 6. 5 मध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आहे. तो आहे कलम 29 to 30. आणि 6 नंबरचा आहे घटनात्मक उपाययोजना कलम 32. बघितलं आपण सुप्रीम कोर्टामध्ये आपण कलम 32 नुसारच मूलभूत हक्कांसाठी आपण कोर्टामध्ये जाऊ शकतो. कलम 32 अंतर्गत सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 आणि 30 हे फक्त भारतीयांना लागू आहेत. आपण वरती बघितलं 15, 16, 19 नंतर 29 आणि 30 हे फक्त भारतीयांना लागू आहेत. हे पाठ करून ठेवा. कायद्यासमोर समानता इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर समानता ही संकल्पना कोणत्या देशाकडून आपण घेतलेली आहे, कोणत्या देशाच्या घटनेतून तर ब्रिटनच्या घटनेतून आपण घेतलेले आहे. कायद्यासमोर समानता म्हणजे कायद्याच्या समोर सर्व इक्वल. एखादा कायदा जर लागू केला आहे तर जनता सर्व समान आहे त्यासमोर. कायद्यामध्ये जर एखादा गुन्हा म्हणून सांगितलेला आहे तो जर गुन्हा कोणी केला तर तो गुन्हा सर्वांना सेम आहे, सर्वांना शिक्षा सेम आहे, त्याला म्हणतात कायद्यासमोर समानता. कायद्याचे समान संरक्षण इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ ही संकल्पना आपण कुठून घेतली आहे तर अमेरिकेकडून घेतलेली आहे. आता या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरोधाभास आहे. यामध्ये काय समानता सांगितलेली आहे, याच्यामध्ये भेदभाव करण्यास मनाई केलेली आहे. पण या ठिकाणी इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉमध्ये कायद्याचे समान संरक्षण म्हणजे जर एखाद्या कायद्यामध्ये दिलेलं आहे की विशिष्ट वर्गासाठी महिलांसाठी बसमध्ये रिझर्वेशन आहे आणि बाकीच्या ओपन आहेत, तर या ठिकाणी भेदभाव सांगितलेला आहे. भेदभाव झाला या ठिकाणी, महिलांना विशिष्ट सवलत दिलेली आहे म्हणजे भेदभाव झाला आहे. त्या कंडिशनमध्ये आपण तो भेदभाव हा पॉझिटिव्ह घ्यायचा. ही नकारात्मक कल्पना आहे, परंतु आपण कायद्याचं समान संरक्षण, कायदा जर दिला आहे ना, कायद्यामध्ये जर महिलांना शीट दिलेलं आहे ना, तर आपण त्या कायद्याचं पालन करायचं. भेदभाव केला आहे तर तो आपल्याला ॲक्सेप्ट करायचा. त्या ठिकाणी कायद्यानं भेदभाव केलेला आहे तो सर्वांनी ॲक्सेप्ट करायचा आणि महिलांना त्या रिझर्व सीट आपण द्यायचे. म्हणजे एक प्रकारे काय केलं या ठिकाणी डिस्क्रिमिनेशन करायला परमिशन दिलेली आहे संविधानाने. या ठिकाणी डिस्क्रिमिनेशन करू नका म्हटले, इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हटले, समानता कायद्यासमोर. पण या ठिकाणी तसं नाही. या ठिकाणी कायद्याचं समान संरक्षण जर कायद्यामध्ये दिले तर कायद्याचं समान संरक्षण म्हणजे कायदा लागू करा, त्या कायद्यामध्ये कायद्याच्या विरोधात जायचं नाही. कायदा जो म्हटला आहे तो ॲक्सेप्ट करायचा. यामध्ये अजून भरपूर काही गोष्टी आहेत. अपंगांना काही सुविधा दिलेल्या जातात किंवा मग SC ST समुदायाला किंवा विशिष्ट सो कॉल्ड जो की मागचा वर्ग आहे असं म्हटलं जातं, तर तशा सर्वांना आपल्याला म्हणजे वर्ग आणण्यासाठी वल्नरेबल सेक्शन जो आहे सोसायटीमध्ये त्यांच्यासाठी आपण काही कायदे केलेले आहेत आणि त्या कायद्याचं संरक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. तर ही अमेरिकेची आहे संकल्पना. ही निगेटिव्ह आहे कारण मनाई केली, ही पॉझिटिव्ह आहे
कारण की भेदभाव करण्यास प्रोत्साहन देते या ठिकाणी, म्हणजे पॉझिटिव्ह आहे. या ठिकाणी मनाई केलेली आहे, हे करू नका ते करू नका, म्हणजेच काय, ही निगेटिव्ह संकल्पना आहे. तुम्हाला फक्त ब्रिटिश हे लक्षात ठेवा, ब्रिटिशांची आणि अमेरिकेची एवढंच लक्षात ठेवा. कायद्यासमोर समानता. सार्वजनिक ठिकाणाच्या वापरात भेदभाव करण्यास मनाई कोणत्या कलमानुसार दिलेली आहे? की भेदभाव करायचा नाही, सार्वजनिक ठिकाणी तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी भेदभाव करायचा नाही. उदाहरणार्थ एक विहीर आहे, सार्वजनिक आहे, शासनाची आहे म्हणण्यापेक्षा सर्व लोक त्या ठिकाणून पाणी घेतात, परंतु एक विशिष्ट जातीचा आहे म्हणून त्याला पाणी घेऊ द्यायचं नाही असं चालणार नाही. त्यावरती आर्टिकल 15नुसार, आर्टिकल 15 हा मूवी पण आला होता, आर्टिकल 15 मूवी आला होता, तुम्ही बघू शकता, आयुष्यमान खुरानाचा, चांगला आहे. त्यामध्ये आर्टिकल 15 विषयी चर्चा आहे. तर भेदभाव करण्यास मनाई केलेली आहे सार्वजनिक ठिकाणच्या वापरात. आर्टिकल 15नुसार जात, धर्म, वंश, भेदभाव जमणार नाही. कलम 15मध्ये कोणत्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई आहे? तर आता सांगितलं, धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या 5 गोष्टी आहेत, स्पष्ट लिहिलेल्या आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये. राज्य नोकऱ्यांमध्ये समान संधी देण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? राज्य नोकऱ्यांमध्ये समान संधी, इक्वॅलिटी, कलम 16मध्ये. काय दिलं आहे कलम 16मध्ये? इक्वल ऑपॉर्च्युनिटी, समान संधी. 16मध्ये सांगितलेलं आहे की राज्य नोकऱ्यांमध्ये समान संधी देईल. पण ह्याच 16मध्ये एक सब कलम आहे, त्यामध्ये जो वल्नरेबल सेक्शन आहे किंवा असा काही आहे की शासनामध्ये एवढे नोकर भरती आहे आत्तापर्यंत, आणि त्यामध्ये एक विशिष्ट वर्ग आहे, SCचा, STचा किंवा महिला, या घटकाचं नॉमिनल नेतृत्व आहे, म्हणजे फार कमी आहेत, 100पैकी फक्त 2च आहेत. तशा कंडिशनमध्ये जर SCची संख्या 8% असेल लोकसंख्या, तर नोकऱ्यांमध्ये 8% नोकऱ्यांमधील पदभरतीमध्ये 8% तरी त्यांचं प्रतिनिधित्व असणं गरजेचं आहे. तर मग जो 7%, 8% जो काय बॅकलॉग असेल तो सर्व शासनाने भरून काढायचा आणि त्यांना शासनामध्ये समान संधी द्यायची. त्यासाठी काय करावं लागेल, यांना 7 ते 8% नोकऱ्यांमध्ये रिझर्वेशन द्यावं लागेल. याला म्हणतात समान संधी. याच आर्टिकलनुसार आपल्याला रिझर्वेशन मिळतं कलम 16नुसार. 16च्या कलम 16 सबकलम 5 आहे. सबकलम 5 आहे, त्यामध्ये या समान संधी दिलेल्या आहे नोकऱ्यांमध्ये. त्यामध्ये परत महिलांना आणि पुरुषांना दोघांना सेम वेतन वगैरे ह्या सर्व गोष्टी याच कलमामध्ये आहेत. नेक्स्ट बघू, अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? आपण बघितलं, अस्पृश्यता आपल्यासाठी नष्ट करण्याचं खूप टार्गेट होतं ज्यावेळेस स्वातंत्र्य झाला देश. तर हे कलम 17मध्ये आपण स्पष्ट सांगितलेलं आहे, नष्ट झाली आहे, असं स्पष्ट सांगितलेलं आहे की आपल्या देशामध्ये आता अस्पृश्यता नाही, नष्ट झालेली आहे. जर यदा कदाचित कोणी जर अस्पृश्यता पाळली तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल आणि तो एक शासकीय गुन्हा मानला जाईल, असं स्पष्ट कलम 17मध्ये दिलेलं आहे. अस्पृश्यता म्हणजे काय, तुम्हाला जर माहीत नसेल तर सांगतो. अस्पृश्यता म्हणजे अनटचॅबिलिटी म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला विशिष्ट जातीचा आहे, विशिष्ट धर्माचा आहे किंवा विशिष्ट म्हणजे स्त्री आहे किंवा पुरुष आहे असा विशिष्ट समजल्यामुळे त्याला एखाद्या गोष्टीपासून दूर ठेवणे, टच न करणे. किंवा आपण सबरीमाला प्रकरण बघितलं, सबरीमाला या टेम्पलमध्ये महिलांना एंट्री नव्हती. सबरीमाला मंदिर केरळमध्ये आहे, या मंदिरामध्ये महिलांना एंट्री नव्हती. तर मग ही एक प्रकारची आधुनिक अस्पृश्यताच आहे असं त्याचं म्हटलं गेलं होतं. बेंच बसली होती बरीचशी, ते प्रकरण आपल्याला माहीत असावं. नेक्स्ट बघू, म्हणजे या ठिकाणी लिंग या आधारावरती डिस्क्रिमिनेशन केलं, भेदभाव केला आणि अस्पृश्यता पाळली, कारण की त्यांना मंदिरामध्ये एंट्रीच नाही, तुम्ही महिला आहेत म्हणून एंट्री नाही. एक प्रकारची काही पण अस्पृश्यताच आहे. अस्पृश्यता अपराध कायदा कधीचा आहे, तर 1955चा आहे. या कायद्याचे नाव 1976मध्ये चेंज केलेलं आहे आपण, नागरी हक्क संरक्षण कायदा म्हणून दिलेला आहे. कायदा कधीचा आहे म्हटलं तर 1955चा. नाव कधी बदललं, 1976ला. काय नाव झालं, नागरी हक्क संरक्षण कायदा, सिव्हिल राईट्स ॲक्ट त्याला म्हणतात.
सिव्हिल राईट सिक्युरिटी ॲक्ट. पदव्या टायटल्स रद्द करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? राव बहादूर अशा काही जुन्या पदव्या होत्या, तर त्या रद्द करण्याच्या तरतूद आहे कलम 18 मध्ये. वंशपारंपरक तुम्हाला ज्या पदव्या मिळाल्या होत्या त्या पदव्या तुम्ही आता धारण करू शकत नाहीत, त्या तुम्ही लागू करू शकत. भारतरत्न ही काय त्यामध्ये येत नाही आहे. भारतरत्न हे स्पष्ट केलेलं आहे सुप्रीम कोर्टानं. भारतरत्न, पद्मविभूषण, पद्म पुरस्कार हे पुरस्कार आहेत, ह्या पदव्या नाहीत, त्या कलम 18 अंतर्गत येत नाहीत. बाकीच्या पदव्या जुन्या काळामध्ये होतं की त्यामध्ये तुम्हाला राव बहादूर अशा वेगवेगळ्या पदव्या होत्या, आता नाव एवढे मी सांगू शकत नाहीत, तर ते आता बंद केलेलं आहे, रद्द केलेलं आहे कलम 18 नुसार. भारतीय नागरिकांना परदेशी राज्याकडून पदवी स्वीकारण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागेल? आता आपण तर कॅन्सल केलेलं आहे, पण यदा कदाचित जर एखाद्याला बाहेरच्या परदेशी राज्याकडून पदवी मिळाली तर त्याला राष्ट्रपतींची परमिशन लागते. आता फॉर एक्झाम्पल आत्ताच आपण टाटाचे जे अध्यक्ष आहेत चंद्रशेखर यांना ब्रिटिश सरकारची नाईटहूड ही पदवी मिळालेली आहे, त्याला सर म्हणतो, सर ही पदवी. तर या पदवी अशा जर पदवी पाहिजे असतील तर तुम्हाला अगोदर राष्ट्रपतींची परमिशन घ्यावी लागेल. मूळ राज्यघटनेत कलम 19 अंतर्गत किती स्वातंत्र्य होती? 19 मध्ये आपण बघितलं स्वातंत्र्य आहेत तर 7 होती. 7 पैकी एक आपण रद्द केलेला आहे, तो म्हणजे कोणता? संपत्तीचा अधिकार. संपत्तीचा अधिकार. आता 7 मध्ये आता 6 राहिले, आता किती? 19 मध्ये 6. तर 6 कोणते कोणते? तर भाषण, अभिव्यक्ती, भाषण आणि अभिव्यक्ती, शांततेने व विनाशस्त्र. आता खूप सारे तर मी एवढे लिहू नाही शकत, पण मी सांगतो. शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा हक्क, पुन्हा राहण्याचा स्थायिक होण्याचा हक्क, भारताच्या राज्यक्षेत्रात मुक्त संचार, स्थायिक कुठेही स्थायिक होण्याचा, म्हणजे बिहारचा माणूस महाराष्ट्रामध्ये येऊन राहू शकतो, त्याला आर्टिकल 19 अंतर्गत अधिकार आहे. आपण जम्मू काश्मीरला जाऊन फिरू शकतो, कुठेही फिरू शकतो, तो संचार करण्याचा आपल्याला अधिकार आर्टिकल 19 नुसार आहे. शांततेने विनाशस्त्र हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. शांततेने आणि विनाशस्त्र एकत्र जमण्याचा पण हक्क आर्टिकल 19 नुसार आहे. कोणताही पेशा किंवा व्यवसाय करण्याचा पण अधिकार आपल्याला आर्टिकल 19 नुसार आहे. फक्त त्यामध्ये काही प्रत्येक ह्याला अटी आहेत, शर्ती आहेत. व्यवसाय तुम्ही गांजाचा नाही करू शकत, अलग लक्षात, म्हणजे चुकीच्या गोष्टी नाही करू शकत. इथं आहे अटीमध्ये विनाशस्त्र म्हटले, शस्त्र घेऊन नाही तुम्ही एकत्र येऊ शकत. स्थायिक होण्यासाठी पण काही अटी आहेत. अशा भरपूर गोष्टी आहेत, पण हे 6 लक्षात ठेवा. 6 कलम सध्या 6 गोष्टी आहेत आर्टिकल 19 मध्ये. अगोदर 7 होत्या, त्यातला संपत्तीचा अधिकार काढून टाकलेला आहे, तो 44व्या घटना दुरुस्तीने 1978. हे फक्त लक्षात राहू द्या. RTI ज्याला माहितीचा अधिकार म्हणतात, कोणत्या स्वातंत्र्याशी संबंधित आहे? तर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जे की 19(1) आहे, याच्याशी रिलेटेड आहे. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य RTI त्या अंतर्गत येतो. सरकारी कामांची माहिती मिळवण्याचा अधिकार हा आहे, त्यामध्ये हा भाषण आणि अभिव्यक्तीमध्ये येतो. या ठिकाणी स्वतःचं मत मांडण्याचा, त्याचप्रमाणे इतरांची पण मतं मांडण्याचा अधिकार आहे. प्रदर्शित करण्याचा स्वातंत्र्य आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर माझंच ऐकायचं सर्वांनी असं नाही, दुसऱ्याचा पण अधिकार आहे. निदर्शनाचा अधिकार आहे, परंतु संपाचा अधिकार नाही आपल्याला. तुम्ही निदर्शन करू शकतात, परंतु संप नाही करू शकत, संप पुकारू शकत नाही, तो कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिलेला नाही. याच्यावरती प्रश्न पडू शकतो, संपाचा अधिकार आहे तर नाही, संपाचा अधिकार नाही, निदर्शनाचा आहे. निदर्शन करू शकतो, झेंडे घेऊन तुम्ही रस्त्याने फिरू शकता, पण तुम्ही दुकानांना म्हणू शकत नाही बंद करा चला सर्वांनी, असं काय म्हणू शकत नाही, कारण संपाचा अधिकार आपल्याला नाही.
कारण उदरनिर्वाहाचा विषय आहे, एखाद्याची दुकान आहे, त्याचं उदरनिर्वाह त्याच्यावरती चालतो. आपण कोणाच्या पोटावर पाय देऊ शकत नाही, शासनाचा तो नियम आहे. पण आपली तर चालतं ते सर्व काही. अपराधासंबंधी संरक्षण कोणत्या कलमात दिले आहे? कलम 20 मध्ये दिलेलं आहे अपराधासंबंधी संरक्षण. अपराध कलम 20 मध्ये. आता काय आहे ते बघू आपण डिटेलमध्ये. यामध्ये 3 गोष्टी आहेत, 3 संरक्षणे दिलेले आहेत की एखादा कायदा एक्स पोस्ट फॅक्टो म्हणजे फॉर एक्झाम्पल आज एखादा कायदा, आज तारीख आहे समजा फॉर एक्झाम्पल 20 तारीख आहे, आज एखादा कायदा लागू झाला, हा कायदा एखाद्या गुन्ह्यासंबंधी आहे. फॉर एक्झाम्पल चोरी केली तर 10 वर्ष शिक्षा आहे फॉर एक्झाम्पल या कायद्यानुसार. ही चोरी 19 तारखेला केली आहे एखाद्या व्यक्तीनं, तर त्याला 19 तारखेनुसारच शिक्षा मिळणार. त्यावेळेस जर 5 वर्ष असेल तर त्याला 5 वर्षच मिळणार, 10 वर्षाची शिक्षा मिळणार नाही. कारण हा 20 तारखेला लागू झाला आहे, एक्स पाठीमागच्या तारखेला हा कायदा लागू होणार नाही. त्याला एक्स पोस्ट फॅक्टो म्हणतात, म्हणजे पाठीमागून लागणार नाही. पोस्ट म्हणजे भूतकाळात लागू होणार नाही. हा फक्त कशाशी? फौजदारी गुन्ह्यांविषयी आहे. दुसरं म्हणजे डबल जिओपार्डी, त्याला दुहेरी शिक्षा म्हणतात. दुहेरी शिक्षा म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या गोष्टीचा खून केला, एखाद्या व्यक्तीनं जर खून केला आहे, एक खून केला दुसरा पण केला, तर मग ह्या खूनला पण एक 10 वर्ष शिक्षा भेटली त्याला आणि ह्या खूनला 10 वर्ष, असे दोन्ही मिळून 20 वर्ष नाही होणार. खून ही गोष्ट एकच आहे, त्याने एक केले काय आणि 2 केले काय, किंवा चोरी एक केली काय आणि 2 केली काय. चोरीला जी शिक्षा आहे ती तेवढीच, 10 वर्ष जर आहे तर 10च वर्ष मिळणार. 2 शिक्षा एका गुन्ह्यासाठी 2 शिक्षा नाही मिळणार. हां, एक चोरीसाठी असेल, एखादी खुनासाठी असेल, एखादी महिलांवरती अत्याचार केला त्याविषयी असेल तर त्या सेपरेट लागू शकतात. 5 वर्ष टोटल ॲड होऊ शकतं. परंतु फक्त एका खूनच 2 केले, 3 केले, 4 केले तर शिक्षा एकच लागणार. त्याला म्हणतात दुहेरी शिक्षा नाही. नो डबल जिओपार्डी. आणि तिसरा आहे स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जर म्हटलं की मी हा चोरी केली आहे वगैरे, तर त्यांनी स्वतः मनाने म्हटलं पाहिजे. त्याला कोणी जबरदस्ती करू शकत नाही की तू जा. पोलीस स्टेशनमध्ये म्हणतात की तू जा गुन्हा कबूल कर, जायचं आणि म्हणायचं मीच सर्व काय केला, मीच मर्डर केला वगैरे वगैरे. तर या गोष्टीची कोणी सक्ती करू शकत नाही. स्वतःहून म्हटला मी केला आहे, असा केला आहे, गोष्ट वेगळी, पण त्यांना जबरदस्ती कोणी म्हणू शकत नाही. सर्व हे 3 मुद्दे आर्टिकल 19-20 मध्ये आहेत आणि हे आणीबाणीमध्ये स्थगित होत नाही. हे तिन्ही गोष्टी चालू राहतात, कारण कलम 20 हे चालू राहतं. आय होप तुम्हाला समजलं असेल. एक्स पोस्ट फॅक्टो कायद्याविरुद्ध संरक्षण कोणत्या कलमात आहे? आताच आपण बघितलं आहे, कलम 20(1) नुसार आहे. डबल जिओपार्डी आताच बघितलं आपण, एका गुन्ह्यासंबंधी 2दा शिक्षा मिळणार नाही. त्याचं संरक्षण कोणत्या कायद्यात आहे, कोणत्या कलमात आहे? तर कलम 20(2) मध्ये. हे कलम 20 मधलेच आहेत प्रकार. एक्स पोस्ट फॅक्टो, पाठीमागच्या डेटनुसार तुम्हाला शिक्षा मिळणार नाही. आज कलम म्हणजे कायदा लागू झाला, इथून पुढे गुन्हा केला ही तुम्हाला शिक्षा लागू होईल, पण पाठीमागे गुन्हा केला नवीन कायद्यानुसार शिक्षा नाही. स्वतःविरुद्ध साक्ष देण्यास भाग पडू नये या तत्वाला काय म्हणतात? सेल्फ इन्क्रिमिनेशन म्हणतात त्याला. सेल्फ इन्क्रिमिनेशन. कलम 20(3) नुसार. कलम 20(2) नुसार कोणत्या प्रकारच्या शिक्षेपासून संरक्षण दिले आहे? तर दुहेरी शिक्षा, डबल जिओपार्डी त्याला म्हणतात. जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण कोणत्या कलमात आहे? जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य कलम 21 नुसार आहे. मेनका गांधी खटला याच कायद्याशी संबंधित आहे. मेनका गांधी खटला याच कायद्याशी संबंधित आहे. 1978चा कायदा आहे. तो कशाशी रिलेटेड आहे? तर कलम 21शी रिलेटेड आहे. या खटल्यामध्ये कलम 21चा व्यापक अर्थ लावला होता, म्हणजे भरपूर गोष्टी त्यामध्ये ॲड केल्या होत्या. यामध्ये डिटेल जाऊ नका, खूप डिटेलमध्ये, फक्त एवढं लक्षात ठेवा, जीवन जगण्याचा
किंवा जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा कलम 21 नुसार अधिकार आहे. प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर आपण जपानकडून घेतलेली आहे. प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ म्हणजे काय? कायद्याचं तत्व म्हणजे कायदा म्हणजे जी काय कायद्याने प्रोसेस जी दिली प्रोसेस तर त्यानुसार आपण चालायचं. म्हणजे कायदा जर म्हटलं ना की ही गोष्ट करायची नाही तर करायची नाही, मग ते कायद्याला क्वेश्चन करायचा नाही. त्यामध्ये कायदा चुकीचा असू शकतो असं नाही. यामध्ये कायदा हा सर्वस्व आहे. एकदा कायद्यानं सांगितलं यस कायदा हेच अंतिम सत्य आहे. मग कायदा कदाचित चुकू पण शकतो ना. तर यामध्ये तसं नाही. प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. एकदा कायदा डन झाला आहे, त्यांचं मत असं आहे की विचारविनिमय करून कायदा फायनल झाला आहे, तर मग आता सर्वांनी तो कायदा ॲक्सेप्ट करायचा आणि अंमलात आणायचा. आपण प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ पण आपण लागू करतो. आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जे अमेरिकेचे आहे ते नेक्स्ट स्लाईडमध्ये आहे, तर ती मी एक्सप्लेन करतो तेव्हा, तर ते पण आपण लागू करतो. या मेनका गांधी खटल्यामध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हा नियम लागू केला होता. मी ते नेक्स्ट सांगतो. आता दोन्हीमध्ये फरक काय ते पण सांगतो. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही संकल्पना अमेरिकेकडून घेतलेली आहे. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे काय की कायद्याची उचित प्रक्रिया. म्हणजे जर एखाद्या वेळेस कायद्याने जर एखादी चुकीची गोष्ट सांगितली असेल तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता आणि कायद्यामधील हा सेक्शन चुकीचा आहे तुम्ही जर कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं तर तो मुद्दा कोर्ट लक्षात घेऊन ते नल अँड व्हॉइड करू शकतं. याला म्हणतात ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. जर कायद्याची उचित प्रक्रिया असेल तर येस वी कॅन फॉलो, पण जर एखाद्या वेळेस चुकीची असेल तर आपण ती फॉलो करू शकत नाहीत, कारण की कायदा करणारे पण चुकू शकतात ना. यामध्ये तुम्हाला चान्स आहे चेंजेस करण्याचा, जो की अगोदरच्या याच्यामध्ये नव्हता. जी जपानची संकल्पना आहे प्रोसेस ऑफ लॉ, प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. कायद्याने जी काही व्यवस्था तयार केली आहे ती सरळ डोळे झाकून ॲक्सेप्ट करणं ही व्यवस्था जपान संकल्पनेत आहे. अमेरिकेमध्ये तसं नाही. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. तुम्ही कायद्याची जर उचित प्रक्रिया असेल तर येस वी कॅन फॉलो, पण एखाद्या वेळेस जर चुकीचे असेल तर आपण कोर्टामध्ये जाऊन त्याविषयी आपण त्याला चॅलेंज करू शकतो. आणि मेनका गांधीमध्ये हेच झालं. आणि मेनका गांधीने ॲक्सेप्ट केलं की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ कायदा करणारे पण चुकू शकतात असं कोर्टाचं मत होतं. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही संकल्पना कलम 21 कोणत्या खटल्यापासून लागू झाली? तर मेनका गांधी या खटल्यापासून लागू झाली. मेनका गांधीपासून ड्यू प्रोसेस ऑफ लॉ कलम 21 अंतर्गत लागू झालेली आहे. शिक्षणाचा हक्क कोणत्या कलमात दिलेला आहे? तर कलम 21 नुसार शिक्षणाचा हक्क आहे. शिक्षणाचा हक्क कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेला आहे? 86वी घटनादुरुस्ती 2002 अंतर्गत शिक्षणाचा हक्क समाविष्ट झालेला आहे. 86वी हे पाठ करा. आणि कोणत्या कलमात? 21A. यामध्ये काय सांगितलेलं आहे? 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मोफत अँड सक्तीचे शिक्षण. 6 ते 14 वयोगटातील मुलांना कंपल्सरी एज्युकेशन देणं आहे आणि ते पालकांची जबाबदारी आहे असं स्पष्ट लिहिलेलं आहे. हा कायदा कधी पारित झाला संसदेचा? तर 4 ऑगस्ट. यावरती प्रश्न पडतो बऱ्यापैकी सरळ सेवेला 2009ला. आणि अंमल जर म्हटलं 1 एप्रिल 2010. 2009 किंवा 2010 असेल, जे असेल त्याला टिक करायचं. कधी कधी 2009च देतात, पण 2002 नाही. 2002ला फक्त ॲड केला, पण लागू कधी झाला? 2009 पासून. शिक्षणाचा हक्क 6 ते 14 वयोगटातील यामध्ये मुलं येतात. अटक व स्थानबद्धतेविरुद्ध संरक्षण. आता एखाद्या व्यक्तीला अटक करायचं आहे किंवा स्थानबद्धता म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला अटक नाही करायचं, त्याच्याच घरी त्याला लॉक करायचं. हे त्याचं घर आहे फॉर एक्झाम्पल, सगळ्या बाजूने पोलीस तैनात करायचे, त्याला बाहेर फिरू द्यायचं नाही. आपण बघितलं होतं ओमर अब्दुल्लाचे जे वडील आहेत जम्मू काश्मीरचे, ज्यावेळेस जम्मू काश्मीरचं 370 हटवलं गेलं त्यावेळेस त्यांना 2 वर्ष 1 वर्ष मिनिमम स्थानबद्धतेमध्ये ठेवलं होतं. म्हणजे घराच्या बाहेर जायचं नाही, त्यांनी घरामध्ये राहायचं. घराच्या सर्व बाजूंनी पोलीस बंदोबस्त असेल.
त्याला म्हणतात स्थानबद्धता. त्यामध्ये भविष्यात गुन्हा करण्यापासून रोखलं जातं स्थानबद्धतेमध्ये. किंवा एखादा संशय आहे एखाद्या व्यक्तीवरती, तो पळू शकतो कुठं आणि एखादा गुन्हा करू शकतो, त्याला म्हणतात प्रतिबंधक स्थानबद्धता. आणि एखाद्या शिक्षा म्हणूनही स्थानबद्धता देऊ शकतात. म्हणजे गुन्हा केला आहे, त्याला आपण ठेवू शकत नाहीत जेलमध्ये कोणत्या कारणानुसार, त्याला त्याच्या घरामध्येच आपण बंदिस्त करू शकतो. अशा 2 प्रकारे स्थानबद्धता केली जाते. तर त्यापैकी हे संरक्षण कलम 22 नुसार आहे. कलम 22 मध्ये कोणत्या 2 प्रकारच्या स्थानबद्धतेचा उल्लेख आहे? तर शिक्षा स्वरूपामधील स्थानबद्धता आणि प्रतिबंधक स्थानबद्धता. प्रतिबंधक म्हणजे काय? एखादा व्यक्ती भविष्यामध्ये गुन्हा करणार आहे म्हणून अगोदरच त्याला प्रतिबंध करायचा, त्याला अगोदरच पॅक करून टाकायचं, म्हणजे तो गुन्हा घडणारच नाही. अशी त्यांना तो अधिकार दिला आहे शासनाला, की आम्हाला काही इनपुट मिळाले आहेत आणि असा गुन्हा भविष्यात होऊ शकतो, त्यामुळे आम्ही प्रतिबंधक म्हणून यांना अगोदरच स्थानबद्ध करतो. प्रतिबंधक स्थानबद्धतेत अटक केलेल्या व्यक्तीस किती कालावधीत सल्लागार मंडळासमोर प्रकरण ठेवले जाते? एखाद्या व्यक्तीला जर प्रतिबंधक स्थानबद्ध केलं आहे तर 3 महिन्याच्या आत, 3 महिने तर तुम्ही ठेवू शकतात, त्यानंतर तुम्ही सल्लागार मंडळासमोर ठेवता येईल. 3 महिने तर मिनिमम, म्हणजे तो क्रायटेरिया आहे की बाबा 3 महिन्यापर्यंत तुम्ही ठेवू शकतात. 3 महिन्याच्या वर जर होणार असेल तर तुम्हाला सल्लागार मंडळासमोर घेऊन जावं लागेल प्रकरण. प्रतिबंधक स्थानबद्धतेचा कायदा कोण करू शकतं? संसद किंवा, हे खूप महत्त्वाचं आहे, आपल्याला असं वाटू शकतं प्रतिबंधक स्थानबद्धता फक्त केंद्र करू शकतो कायदा, परंतु नाही, तो संसद आणि राज्य विधिमंडळ दोघंही करू शकतात. म्हणजे राज्य पण करू शकतं आणि संसद पण करू शकते. संसद तर करणार, नो चॉईस, पण राज्य विधिमंडळ पण कायदा करू शकतं. मानव व्यापार व सक्तीच्या मजुरीवर बंदी कोणत्या कलमात घातलेली आहे? ज्याला मानवी व्यापार ज्याला म्हणतात, किंवा सक्तीची मजुरी म्हणजे एखाद्या गोष्टीला जबरदस्तीने कामावरती ठेवणे, वेठ बिगारी ज्याला म्हणतात, त्याला वेठ बिगारी. 100 रुपये द्यायचे, काम कर म्हणायचं, किंवा 50 रुपये द्यायचे, काम कर म्हणायचं, त्याला म्हणतात सक्तीची मजुरी. आणि मानवी व्यापार, ते तर तुम्हाला सांगितलं, ह्युमन ट्रॅफिकिंग कलम 23 नुसार आहे. यामध्ये मानवी व्यापार आणि ह्युमन ट्रॅफिकिंग आणि वेठ बिगारी या 2 गोष्टी कलम 23 मध्ये आहे. 14 वर्षाखालील मुलांना कारखान्यात काम करण्यास बंदी कोणत्या कलमात आहे? 14 वर्षाखालील हे माहीत पाहिजे तुम्हाला. कलम 24 अंतर्गत बंदी आहे. कलम 24 अंतर्गत 14 वर्षाखालील मुलांना कारखान्यात काम करण्यास बंदी आहे. ज्या ठिकाणी धोक्याचं ठिकाण आहे, धोक्याच्या कामावर ठेवण्यास बंदी आहे. म्हणजे धोक्याच्या नसलेल्या कामावर बालकास लावण्यास प्रतिबंध करत नाही, हे पण खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी धोक्याच्या ठिकाणी म्हटलेत, कारखान्यात वगैरे, पण फॉर एक्झाम्पल एखाद्या कुटुंबाचा किराणा व्यवसाय आहे, किराणा दुकान आहे, तर त्या दुकानामध्ये तो मुलगा काम करू शकतो, कारण तो कौटुंबिक विषय आहे आणि धोक्याचं ठिकाण नाही. तो काउंटरवर बसू शकतो, काही माल वगैरे द्यायचा तो देऊ शकतो. शेतकरी आहे, त्याच्या शेतामध्ये काही गोष्टी आहेत, बघू शकतो बरोबर, त्याचा मुलगा तो बघू शकतो. हे 14 वर्षाखालील मुलांना फक्त धोक्याच्या आणि कारखान्यात या ठिकाणी बंदी घातलेली आहे. विवेक स्वातंत्र्य व धर्माचे मुक्त आचरण प्रसाराचा हक्क कोणत्या कलमात आहे? तर कलम 25 अंतर्गत आहे. म्हणजे तुम्हाला कोणता धर्म वगैरे काय असेल, म्हणजे विवेकबुद्धीनं स्वतंत्र धर्माचं किंवा मुक्त प्रकटीकरण ज्याला म्हणतात, फ्रीडम ऑफ कन्सायन्स अँड फ्री प्रोफेशन प्रॅक्टिस अँड प्रोपगेशन ऑफ रिलिजन असं त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये. तर ते सर्व कलम 25 मध्ये आहे. आता विवेक स्वातंत्र्य म्हणजे काय? सतसत विवेकबुद्धीचं स्वातंत्र्य. त्यामध्ये काय, देव प्राणी मात्रांशी नाते जोडणं वगैरे आपलं ते वैयक्तिक विषय आहे. धर्माचं मुक्त प्रकटीकरण म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीवर धर्मावरती विश्वास ठेवणं, त्याच्या श्रद्धा प्रकट करणं, या गोष्टी. धर्माचं आचरण काय? तर पूजा, विधी, समारंभ जे काय असेल ते तुम्ही करू शकतात आचरण तुमच्या मनाने. प्रसार म्हणजे काय? तर तुम्ही लोकांना सांगू शकतात की असं असं हे तत्व आहेत वगैरे वगैरे, पण यामध्ये दुसऱ्या व्यक्तीचं धर्मांतर करायचा परमिशन नाही, तो हक्क समाविष्ट होत नाही. वैयक्तिक कुणी स्वइच्छेने धर्मांतर केलं गोष्ट वेगळी, पण तुमचा हेतू, प्रसाराचा हेतू तसा नसायला पाहिजे, समोरच्याला
जबरदस्ती करू शकत नाही. तुमचे तत्त्व तुम्ही सांगू शकतात, या गोष्टी आमच्या धर्मामध्ये चांगल्या आहेत, पण तो सर्वस्वी त्या व्यक्तीचा विषय असेल की धर्मांतर करायचं आहे किंवा नाही. तुम्ही प्रवृत्त करू शकत नाही, तो तुम्हाला हक्क नाही. धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्यासाठीचं स्वातंत्र्य. म्हणजे आता धार्मिक व्यवहारांचे म्हणजे काय, तर एखादं मंदिर आहे त्या ठिकाणी काहीतरी व्यवस्थापन वगैरे करावं लागेल, तर त्या व्यवस्थापन कलम 26 नुसार केलं जातं. फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अफेअर. त्यामध्ये मग ते स्वखर्चाने चालवण्याचा हक्क असू द्या, स्वतःचा पाहण्याचा हक्क असू द्या, जंगम, स्थावर मालमत्ता वगैरे असतात, तर त्या सर्व प्रशासन करण्याचा कायद्याचा अधिकार सर्व काही त्यांना आहे कलम 26 नुसार. बऱ्याच मंदिरांचे वगैरे स्वतःचे ट्रस्ट असतात, धर्मादाय संस्था असतात, ते सर्व स्वखर्चाने चालवतात. मग त्याचं सगळं व्यवस्थापन करण्याचा अधिकार हा कलम 26 अंतर्गत त्यांना दिला गेला आहे. त्यावरती कोणी जाऊन म्हणू शकत नाहीत वगैरे आम्हाला पाहिजे. तर वक्फ बोर्डाचं जो प्रकरण होतं, वक्फ बोर्ड, त्यांचं असंच मत होतं की आम्हाला 26 नुसार अधिकार आहे. वक्फ बोर्ड, परंतु ऐकलं नाही आपण. कोणत्याही विशिष्ट धर्माच्या प्रसारासाठी कर आकारण्यास मनाई कोणत्या कलमात आहे? तर कलम 27 अंतर्गत मनाई आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माचा प्रसारासाठी कर म्हणजे एखाद्या विशिष्ट धर्म आहे त्यासाठी त्यांना प्रसार करायचा आहे, त्यासाठी काही टॅक्स नाही लावू शकत, तो कलम 27 अंतर्गत त्याला मनाई आहे. कलम 27 अंतर्गत. शासकीय शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणावर बंदी कोणत्या कलमात आहे? तर कलम 28 नुसार बंदी आहे. म्हणजे ज्या जिल्हा परिषद शाळा असतील शासनाच्या, त्या ठिकाणी तुम्ही विशिष्ट धर्माचं तुम्ही शिक्षण देऊ शकत नाही, त्यावरती बंदी आहे कलम 29 नुसार. धर्माचा मुक्त प्रचार करण्याचा हक्क कोणत्या कलमात आहे? मुक्त प्रचार, तर कलम 25 अंतर्गत आहे. धर्माचा मुक्त प्रचार करायचा जर असेल तर प्रचार करू शकता तुम्ही, पण तो कलम 25 नुसार आपण बघितलं. धार्मिक संस्था स्थापन व चालवण्याचा हक्क कोणत्यात आहेत? कलम 26 नुसार आहे. स्थापन आणि चालवण्याचा हक्क आहे, बघितलं आपण पाठीमागं. अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण कोणत्या कलमात आहे? तर कलम 29 नुसार अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण आहे. कलम 29. अल्पसंख्याक म्हणजे काय? जैन, बुद्ध, मुस्लिम, पारसी, सिख, हे आपली तर अल्पसंख्याक म्हणून यांना म्हटलं गेलेलं आहे. तर यांच्या हितांचं संरक्षण करण्याचा अधिकार कलम 29 अंतर्गत आहे. पण यामध्ये अल्पसंख्याकांसोबत नागरिक गट हा शब्द वापरला, म्हणजे बहुसंख्याकांचं पण या ठिकाणी हित घेतलं जातं कलम 29 नुसार. पण 30 नुसार तसं नाही, हे फक्त आणि फक्त अल्पसंख्याकांसाठीच आहे. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था स्थापन व चालवण्याचा हक्क कोणत्या कलमात आहे? तर 30 नुसार. हा मग फक्त आणि फक्त अल्पसंख्याकांसाठीच आहे. या ठिकाणी अल्पसंख्याकांसोबत नागरिक गट म्हटले, नागरिक गट, त्यामध्ये बहुसंख्याक पण येतात. बघू शकतो आपण कलम 29 मधील हक्क कोणाला उपलब्ध आहेत? सर्व नागरिकांना, कारण नागरिक गट हा शब्द वापरलेला आहे. अल्पसंख्याकांसोबत बहुसंख्याक पण कलम 29 मधील हक्क कोणाला उपलब्ध आहे? तर फक्त आणि फक्त अल्पसंख्याकांना. कलम 30 मध्ये फक्त अल्पसंख्याकांना आहे. अल्पसंख्याक वर्गाच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्याचं प्रशासन करण्याचा हक्क यामध्ये येतो कलम 30 मध्ये. शैक्षणिक संस्था आपण ते स्थापन करू शकतात कलम 30 नुसार. सांस्कृतिक हक्काचा मुख्य उद्देश काय आहे? भाषा, लिपी आणि संस्कृतीचे संरक्षण हा सांस्कृतिक हक्कांचा. सांस्कृतिक हक्क कोणते आहेत? कलम 29 आणि 30 हे दोन सांस्कृतिक हक्क आहेत या दोन कलमांमध्ये. त्याचा आधी काय उद्देश काय आहे? तर भाषा, लिपी आणि संस्कृतीचं रक्षण करणं. अल्पसंख्याकांचे प्रकार कोणते आहेत? तर धार्मिक एक आहेत, तुम्हाला मी धर्म सांगितले, आणि दुसरे भाषिक पण आहे. भाषिक म्हणजे छोटे ज्या पण भाषा असतील त्या सर्वांचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. आणि धार्मिक तर तुम्हाला मी सांगितले, जैन, पारशी, मुस्लिम, सर्व काही, बुद्ध, ख्रिश्चन. संपत्तीचा अधिकार सुरुवातीला कोणत्या कलमांमध्ये मूलभूत हक्क म्हणून होता? तो कलम 19 मध्ये होता सुरुवातीला, 1F मध्ये.
कलम 19मध्ये 7 होते, त्यापैकी हा एक होता. आता 6 राहिलेत. आणि सध्या काय आणि दुसरा एक होता कलम 31मध्ये एक. हे 2 ठिकाणी होता. दोन्ही पण आपण कट केलेला आहे. संपत्तीचा मूलभूत हक्क कोणत्या घटनादुरुस्तीने काढला? मी वरती सांगितलेलं आहे. 44वी घटनादुरुस्ती 1978. मोरारजी देसाई. मोरारजी देसाई आपले पंतप्रधान होते. जनता दलाचं सरकार होतं त्यावेळेस, जनता सरकार. मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे जाण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर कलम 32 नुसार आहे. मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे जाण्याचा अधिकार कलम 32. मी वरती सांगितलं होतं. आणि जर हायकोर्टामध्ये जायचं असेल तर 226 लक्षात ठेवा. 226 226. घटनेचा आत्मा व हृदय असे कोणत्या कलमाला म्हटले आहे? ह्याच कलम 32ला म्हटलेलं आहे. कोण म्हटलंय? डॉक्टर आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या कलम 32ला घटनेचा आत्मा व हृदय म्हटलं आहे. प्राधिलेख काढण्याचा, ज्याला रिट्स म्हणतात, काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कलमानुसार दिला आहे? किंवा सर्वोच्च न्यायालयाला आहे तो अधिकार कोणत्या कलमानुसार? कलम 32 नुसार आहे. कोणत्या रीट आहेत आपण त्या बघणार आहोत डिटेलमध्ये एक एक. प्राधिलेख प्रणाली म्हणजे ज्याला रीट म्हणतात, भारतात कोणत्या देशाच्या कायद्यावरून घेतली आहे? तर ब्रिटनकडे आहे रीट प्रकार, तोच आपण भारतामध्ये घेतलेला आहे. एक एक रीट बघू आपण. हॅबियस कॉर्पस. हॅबियस कॉर्पस याचा अर्थ आहे टू हॅव द बॉडी, म्हणजे व्यक्तीला न्यायालयासमोर उपस्थित करावे. तुम्ही साऊथचा एक मूवी आहे, त्याचं नाव आहे जय भीम. तो मूवी नक्की बघा, जय भीम. तर त्यामध्ये याच हॅबियस कॉर्पसलाच महत्त्वाचं म्हटलेलं आहे. हीच हॅबियस कॉर्पस त्या ठिकाणी त्या जय भीम मूवीमध्ये दाखवली आहे. एक व्यक्ती असतो, तो जेलमध्ये मारला जातो आणि मग पोलीस त्याला त्यांच्याकडे आहे का नाही हे सांगत नसतात. त्यावेळेस कोर्ट आदेश देतं की हॅबियस कॉर्पस म्हणजे त्या व्यक्तीला आमच्यासमोर आणा, न्यायालयासमोर उपस्थित करा, असा आदेश पोलिसांना दिला जातो. त्याला म्हणतात हॅबियस कॉर्पस. हे लॅटिन वर्ड आहेत त्या तिकडचे. त्याचा अर्थ आहे टू हॅव द बॉडी. बेकायदेशीर अटकेपासून हा SCला अधिकार आहे. आर्टिकल 32 नुसार. तसाच तो सुप्रीम हायकोर्टाला पण आहे, तो 22 नुसार आहे, 226 नुसार, आर्टिकल 226 नुसार. बेकायदेशीर अटकेपासून, आता हे ज्या रीट्स आहेत त्या सगळ्या 32 नुसार आहेत, आर्टिकल 32 नुसार. बेकायदेशीर अटकेपासून संरक्षणासाठी कोणता प्राधिलेख वापरला जातो? तर तो कोणता? हॅबियस कॉर्पस. बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण जर पाहिजे असेल तर. मॅडमस या शब्दाचा अर्थ होतो वी कमांड, आम्ही आदेश देतो, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे कोर्ट काय करतं, एखादी गोष्टी जर समोरचा कोण ऐकत नसेल तर ते म्हणतात मॅडमस, आम्ही स्वतः आदेश देतो. मग एखादा वकील असं करू शकतो की मॅडमस ही रीट टाकू शकतो, की कोर्टाला असं म्हणू शकतात की ही ऑथॉरिटी असं असं काम करत नाही आहे, तर तुम्ही त्यांना आदेश द्या. म्हणजे ही वकिला थ्रू अशी जर रीट दाखल केली मॅडमस, तर त्या ठिकाणी ते कोर्टाला म्हणतात की तुम्ही यांना आदेश द्या. मग कोर्ट काय करतं, वी कमांड, तुम्ही या गोष्टी करू नका किंवा असं असं करा, आमचा हा आदेश आहे. एखाद्या सार्वजनिक अधिकाऱ्याने आपले कर्तव्य पार पडले नाही तर कोणता प्राधिलेख किंवा कोणती रीट काढली जाते? तर मॅडमस. फॉर एक्झाम्पल एखादा कलेक्टर आहे, तो त्याचं काम कर्तव्य करत नसेल तर कोर्टामध्ये जातो आपण, कोर्ट मग सांगतं की वी कमांड, आम्ही आदेश देतो, तुम्ही हे काम करा, त्याला म्हणतात मॅडमस. प्रोहिबिटेशन म्हणजे काय? प्रतिबंध करणे. टू फॉरबिड, एकाला प्रोहिबेट करणे, एखाद्या गोष्टीपासून प्रोहिबेट. मग प्रोहिबिटेशन म्हणजे काय येतं की एखादा सरकारी अधिकारी आहे, तो एखादं घर पाडत आहे, फॉर एक्झाम्पल झोपडपट्टी पाडत आहे, आणि झोपडपट्टी पाडत असताना ते झोपडपट्टीतले कोर्टामध्ये गेले, आमचा जीवन जगण्याचा म्हणजे राहण्याचा, आम्ही रस्त्यावर वगैरे वगैरे त्यांनी मुद्दे व्यवस्थित मांडले, किंवा हे इल्लिगली पाडत आहेत, आम्ही व्यवस्थित आहे, आमच्याकडं आम्ही राहत होतो या ठिकाणी वगैरे वगैरे, त्यांनी काही डॉक्युमेंट्स वगैरे दिले,
तर त्या ठिकाणी जर कोर्टाने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि जर कोर्टाला ते पटलं तर कोर्ट त्यांना सांगू शकतं की तुम्ही या गोष्टी करायच्या नाही, प्रोहिबिटेड, तुम्ही स्टॉप, याच ठिकाणी थांबा, असं म्हणू शकतात. किंवा ते एखादं न्यायालय, तर त्या न्यायालयाला पण कनिष्ठ न्यायालय पण किंवा न्यायाधिकरण, ज्याला एखाद्या न्यायाधिकरणासमोर एखादा खटला असेल तर त्या कंडिशनमध्ये पण कोर्ट त्यांना सांगू शकतं की हे काम तुम्ही करू नका, तुम्हाला प्रतिबंध करू शकतो. प्रोहिबिटेशन प्राधिलेख कोणाविरुद्ध दिला जातो तर कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरण यांच्या विरोधात दिला जातो. सर्टिरिओरी या शब्दाचा अर्थ काय आहे तर त्याला टू बी सर्टिफायर म्हणजे एखाद्याला प्रमाणित करणे. टू बी सर्टिफायर म्हणजे कनिष्ठ न्यायालयाने अधिकार क्षेत्राचा अतिक्रमण केल्यास कोणता प्राधिलेख काढला जातो तो हा काढला जातो की टू बी सर्टिफायर. जर तुमचा एरिया एवढाच आहे आणि तुम्ही त्याच्या बाहेर जाऊन जर काम करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी थांबवलं जातं, तुम्ही ह्या बॉर्डरमध्येच काम करा असं म्हटलं जातं. टू बी सर्टिफाईड प्रमाणित करण्यात येते. क्यू वॉरंटो या शब्दाचा अर्थ काय? बाय वॉट ऑथॉरिटी, त्याचा अर्थ आहे बाय वॉट ऑथॉरिटी. एखाद्या कलेक्टरने काही काम केलं किंवा एखाद्या पोलीस अधिकाऱ्यानं तर मग त्यांना कोणत्या अधिकाऱ्याने असा विचारण्याचा कोर्टाचा अधिकार आहे की तुम्ही कोणत्या अधिकाराखाली, तुमच्याकडे असा कोणता अधिकार होता की तुम्ही हे काम केलेलं आहे. एखादा व्यक्ती सार्वजनिक पदावर कोणत्या अधिकाऱ्याने बसली आहे हे विचारण्याचा अधिकार प्राधिलेख वापरला जातो, तो क्यू वॉरंटो. बाय वॉट ऑथॉरिटी हा आहे. सशस्त्र दलाच्या हक्कांबाबत तरतूद कोणत्या कलमात आहे? सशस्त्र दलांच्या हक्कांबाबत तरतूद आहे कलम 33 नुसार. कलम 33 नुसार कोणत्या दलांचे हक्क मर्यादित करण्यात आलेले आहेत? त्यामध्ये सशस्त्र दल आहे, पोलीस आहे, गुप्तचर संस्था आहे, यांचे हक्क मर्यादित केलेले आहेत. यांना सर्व मूलभूत हक्क देऊ शकत नाहीत. कलम 19 स्वातंत्र्य बोलण्याचा, यांना जर बोलण्याचा हक्क दिला यांच्या काय कारण की हे सिक्युरिटीचा विषय आहे, देशाच्या सिक्युरिटीचा, त्यामुळे यांचे मूलभूत हक्क काही आपण कमी केलेले आहेत. ते स्वइच्छेने पोलीस दलात आलेले आहेत, त्यांना अगोदरच तशा गोष्टी सांगितलेल्या असतात. त्यामुळे त्यांचे सशस्त्र दल असू द्या, पोलीस असू द्या, गुप्तचर यंत्रणा असू द्या, तर त्यांना हे अधिकार नसतात सामान्य माणसासारखे. कलम 33 नुसार त्यांच्यावर बंदी आहे. मार्शल लॉ संबंधित तरतूद भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमानुसार आहे? यावरती डायरेक्ट कलम विचारतील, जास्त डिटेलमध्ये विचारणार नाही. कलम 34 हा मार्शल लॉशी संबंधित आहे. एवढं जरी तुमच्या लक्षात असेल तर काम होऊन जाईल. मार्शल लॉ संपूर्ण देशात लागू करणे आवश्यक आहे का? तर नाही, तो विशिष्ट मर्यादित ठिकाणी पण लागू करू शकतात, एका विशिष्ट पॅचला. फॉर एक्झाम्पल जम्मू काश्मीर किंवा या ठिकाणी जर झालं तर त्याच ठिकाणी लावायचा बस. मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायदे करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम 35 अंतर्गत आहे. मूलभूत हक्कांच्या संबंधित मूलभूत हक्क बऱ्यापैकी ते तसेच अंमलबजावणी होते, परंतु काही हक्कांना कायद्याची पण गरज असते. तर कायदे करण्याचा अधिकार दिलेला आहे कलम 35 नुसार संसदेला. संसदच करू शकते, राज्य करू शकत नाही. त्याचं कारण काय आहे? मुख्य उद्देश कलम 35चा मुख्य उद्देश काय आहे? तर संपूर्ण देशात एक समान कायदे ठेवणे हा आहे. फक्त संसद करणार, त्यामुळे संपूर्ण देशात एकच कायदा लागू राहणार. त्याचा प्रत्येक राज्याचा वेगळा वेगळा प्रॉब्लेम होऊ शकतो. मूलभूत कर्तव्य, आता मूलभूत कर्तव्य बघू. ड्युटी, फंडामेंटल ड्युटी भारतीय राज्यघटनेत कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केली आहे? तर 42व्या घटनादुरुस्तीने फंडामेंटल ड्युटीज फर्स्ट टाईम आपण ॲड केलेली आहे. मूलभूत कर्तव्य कोणत्या समितीच्या शिफारसीवरून घेतलेले आहेत? तर कोणत्या समिती? स्वर्णसिंग समिती. यावरती डायरेक्ट असाच प्रश्न असतो. मूलभूत कर्तव्य कोणत्या शिफारसीनं, कोणत्या समितीच्या? तर स्वर्णसिंग समिती. आणि कोणत्या घटनादुरुस्तीने? तर 42वी घटनादुरुस्ती 1976. इंदिरा गांधी यांचा काळ होता, त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, आणीबाणीचा काळ होता. मूलभूत कर्तव्य राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहेत? तर भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत आणि कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत. भाग 4A आणि मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात आहेत? तर 51A. भाग 4 मध्ये काय आहे? तर फंडामेंटल राईट्स हे भाग 4 मध्ये आहेत.
भाग 4 मध्ये फंडामेंटल राईट नाही, भाग 4 मध्ये आहेत DPSP आणि भाग 3 मध्ये आहे फंडामेंटल राईट. मूलभूत हक्क फंडामेंटल राईट. भाग 4 मध्ये DPSP बघणार आहोत आपण, नेक्स्ट तीच आहे. आणि भाग 4A मध्ये आहे मूलभूत कर्तव्य. 11व्या कर्तव्यानुसार पालकांचे कर्तव्य काय आहे, जे फंडामेंटल ड्युटीज आहेत त्यानुसार 11वी ड्युटी काय आहे, त्यानुसार पालकांचं कर्तव्य काय आहे. तर 6 ते 14 वर्षांच्या मुलांना शिक्षण देणं हे पालकांचं कर्तव्य आहे कलम 11 नुसार. मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहेत, तर आपण रशियाकडून घेतलेली आहेत मूलभूत कर्तव्य. आणि मूलभूत हक्क हे अमेरिकेकडून घेतलेले आहेत. मूलभूत कर्तव्य कोणाला लागू होतात, तर केवळ भारतीयांनाच लागू होतात, कारण ड्युटीज आहेत त्या आपण आपल्या देशासाठीच आपण फॉलो करायच्या आहेत. टोटल 11 ड्युटीज आहेत, आणि त्या आपणच करायच्या आहेत. भाग 4A मध्ये आहेत टोटल 11, त्यातल्या 10 ह्या 42व्या घटनादुरुस्तीनेच लागू केल्या. 11वी 86वी घटनादुरुस्ती ते बघणार आहोत पुढे. मूलभूत कर्तव्य न्यायालयीन दृष्ट्या अंमलात येतात का, न्यायालयीन दृष्ट्या म्हणजे न्यायालयाद्वारे अंमलात येतात का, तर नाही. म्हणजे जस्टिकेबल आहेत का, तर नाही, जस्टिकेबल नाहीत. मूलभूत कर्तव्य हे जस्टिकेबल नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, व्यक्तीने एखादी गोष्ट करायला पाहिजे सांगितलं आहे, फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी सांगितलं आपण आपल्या संसाधनांचं रक्षण केलं पाहिजे किंवा पर्यावरणाचं हानी केली नाही पाहिजे, पण एखाद्या नागरिकाने केली हानी एखादी गोष्ट, तर आपण कोर्टामध्ये जाऊ शकत नाही त्या दृष्टीने की मूलभूत कर्तव्य आहे, कसं काय एखाद्या नागरिकाने हे कर्तव्यात त्रुटी केली आहे असं आपण जाऊ शकत नाही, जस्टिकेबल नाही. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, आता आलो आपण DPSP मध्ये. DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहेत, तर भाग 4 मध्ये आहेत, आपण बघितलं वरती. 4A मध्ये कर्तव्य आहेत, 3 मध्ये मूलभूत हक्क आहेत, भाग 2 मध्ये नागरिकत्व आहेत, भाग 1 मध्ये भारत आणि राज्य याविषयीचे डेफिनेशन आहे. DPSP कोणत्या कलमामध्ये दिले आहे, तर कलम 36 ते कलम 51, 35 पर्यंत मूलभूत हक्क आहेत आणि 36 पासून DPSP सुरू होतात. DPSP कोणत्या प्रकारचे अधिकार आहेत, ते सकारात्मक आहेत, पॉझिटिव्ह आहेत, कारण की ते शासनाला काही गोष्टी करा म्हणतात, करू नका काहीच म्हणत नाहीत, शासनाला करा म्हणतात. मार्गदर्शन दिलेलं आहे शासनाला की तुम्ही चांगल्या या गोष्टी केल्या पाहिजेत, त्यांनी आपल्या देशाची प्रगती होईल, मग तुम्ही अशा पॉलिसीज फ्रेम केल्या पाहिजे. मग त्यामध्ये महिलांविषयी असेल, बालकांविषयी असेल, तरुणांविषयी असेल, वृद्धांविषयी असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. आपण बघणार आहेत बाय एक कलम. मूलभूत हक्क आणि DPSP यामध्ये मुख्य फरक काय आहे, दोघांमध्ये फरक काय आहे, तर मूलभूत हक्क हे न्यायालयीनदृष्ट्या अंमलात येतात, DPSP नाही. म्हणजे मूलभूत हक्क हे जस्टिकेबल आहेत ज्युडिशियलीद्वारे, पण DPSP नाही. म्हणजे एखाद्या वेळेस जर दिलेला आहे की महिलांविषयी अशा गोष्टी शासनाने करायला पाहिजेत, म्हणून आपण असं म्हणू शकत नाही DPSP मध्ये दिले आणि शासन करतच नाही, असं नाही करू शकत. ते न्यायालयीनदृष्ट्या अंमलात आणू शकत नाही DPSP. राज्यसंस्थेची व्याख्या म्हणजे DPSP मध्ये कोणत्या कलमात दिली आहे, तर त्या ठिकाणी दिलेली आहे 36 मध्ये राज्यसंस्थेची व्याख्या, राज्यसंस्था कशाला म्हणतात वगैरे वगैरे. मार्गदर्शक तत्वे न्यायालयीनदृष्ट्या कशी आहेत, तर न्यायालयीनदृष्ट्या अंमलात येत नाहीत. आपण बघितलं आहे ते अंमलात येत नाहीत. कलम 37 मध्ये स्पष्ट दिलेलं आहे की हे जस्टिकेबल नाही, न्यायप्रविष्ट नसतील. कलम 38(1) नुसार 38(1) कोणत्या प्रकारच्या न्यायावर भर देते, तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायावर भर दिली जाते कलम 38(1) नुसार. कलम 38(2) नुसार राज्याने कोणती विषमता कमी करायला पाहिजे, विषमता कोणती कमी करायला पाहिजे, तर उत्पन्न आणि संधीतील विषमता शासनानं कमी केली पाहिजे, उत्पन्न आणि संधीतील विषमता.
म्हणजे गरिबांना वर नेणं, श्रीमंतांना थोडंसं श्रीमंताकडून टॅक्स घ्यायचा, गरिबांना थोडंसं सहाय्य देऊन वरती त्यांची अपलिफ्टमेंट करायची. आणि संधीतील विषमता म्हणजे संधी सर्वांना समान देण्याचा प्रयत्न करायचा. ह्या विषमता कमी करण्याचं कलम 38(2) मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. कलम 39B नुसार काय वितरण करावे, तर भौतिक साधन संपत्तीचे वितरण सामूहिक हितासाठी करावे असं स्पष्ट सांगितलेलं आहे. भौतिक साधन संपत्ती म्हणजे काय, फिजिकल ॲसेट. एक प्रकारे हा समाजवादी तत्व आहे. समाजवादी तत्व आहे. लोकांना रोजगारासाठी यंत्र वगैरे देणं, सबसिड्या देणं गव्हर्नमेंट देतं, ते 39B नुसार देतं. आपण बघतो शेतकऱ्यांना काही ट्रॅक्टर वगैरे त्याच्यासाठी 50% सबसिडी असते, किंवा काही आपण जर MSME क्षेत्रामध्ये MSMEमध्ये एखादा बिझनेस टाकणार असो तर गव्हर्नमेंट त्याला काही 40% 20% काहीतरी सबसिडी दिली जाते. तर त्या सबसिडी देण्याचा हेतू असा आहे की ते संसाधनं तुम्हाला देणं आणि त्यानुसार त्याद्वारे तुमची आर्थिक अपलिफ्टमेंट करणं, तुम्हाला वरती आणणं, हा त्यामागचा हेतू आहे. तर भौतिक म्हणजे ज्या वस्तू दिसतात, हाताने दिसतात, त्या साधन संपत्तीचे वितरण सामूहिक हितासाठीच केलेलं आहे. त्यामधून सामूहिक हित घडणं हा त्यामागचा हेतू आहे. DPSPचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात केले जाते, समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी या 3 प्रकारामध्ये DPSPचं वर्गीकरण केलं जातं. गांधीवादी तत्वे कोणत्या कलमामध्ये आढळतात, तर 40, 43, 46, 47, 48 या कलमांमध्ये गांधीवादी तत्वे आढळतात. बऱ्याचदा असा प्रश्न पडतो कोणत्या कलमामध्ये, पाठ पाहिजे ते गांधीवादी, यावरती प्रश्न पडतो. समाजवादी तत्वामध्ये कोणते कलम आढळते, तर ते फक्त 38 आहे. अजून पण आहेत खूप सारे, पण एक 38 धरून चला, कारण समाजवादाचं तत्वच आहे उत्पन्नाची विषमता कमी करणे, किमान पातळीवर आणणे हे तत्व आहे. ते 38 मध्ये स्पष्ट दिलेले आहे. किंवा दर्जा, सुविधा यांची संधीची समानता आणणे, हे सर्व त्याच ठिकाणी आहे. कलम 39C नुसार चा उद्देश काय आहे, संपत्तीचे केंद्रीकरण रोखणे. एकाच व्यक्तीच्या हातामध्ये अंबानी, अडाणी हेच फक्त एकच व्यक्ती श्रीमंत होऊ नये, तर ती संपत्ती सर्वांना वितरित व्हावी, खालपर्यंत अशी वितरित व्हावी, हा हेतू 39C चा आहे. शासन प्रयत्न करेल असं त्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे. समान कामासाठी समान वेतन, म्हणजे महिला आहेत म्हणून त्यांना कमी वेतन नाही, काम सेम असेल तर पगार पण सेम असेल. तो कोणत्या कलमात आहे, तर 39D नुसार आहे. आपण बघतो महिलांना कमी पगार दिला जातो, पुरुषांना जास्त दिला जातो. तर तसं नाही, समान काम जर सेम असेल तर पगार पण सेम असेल. 39D. समान न्याय व मोफत कायदेशीर मदत. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत 39A नुसार सर्वांना समान न्याय मिळेल आणि जे गरीब वगैरे असतील त्यांना मोफत कायदेशीर मदत मिळेल. त्यासाठी सरकारी वकील हा प्रत्येक कोर्टामध्ये असतो. आता हे म्हणजे काय, तर असे जे कॅपिटलमध्ये लेटर असतात कोणत्या कलमासमोर, तर समजायचं अमेंडमेंटनी हे आर्टिकल आलेलं आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन केलं आहे की आपले 395 कलम होते कॉन्स्टिट्यूशन तयार केलं त्यावेळेस, आजही 395च आहेत. तर त्याचं कारण असं आहे की आपण जे मधामध्ये ॲड केलेले कलम आहेत ते असे केलेले आहेत, कलम तोच ठेवलं 39, पण ए पुढं जोडलं, ए. असे कॅपिटलमधील जे लेटर असतील ते अमेंडमेंटने ॲड केलेले असतात. तर हे कलम अमेंडमेंटने ॲड केलेलं आहे. तरी कोणती अमेंडमेंट आहे, 42 अमेंडमेंट 1976, इंदिरा गांधी यांचा काळ. ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या कलमात झाली आहे, तर कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीची स्थापना झालेली आहे. हे गांधीवादी तत्व आहे. ग्रामपंचायत म्हटल्यावर गांधीवादी तत्व. कलम 40 लक्षात ठेवा, ग्रामपंचायतीची स्थापना, यावरती प्रश्न पडू शकतो. बेरोजगारी, वृद्धापकाळ इत्यादीमध्ये मदत देण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे, बेरोजगारी आणि वृद्धापकाळामध्ये, तर कलम 41 नुसार. कलम 41 मध्ये ते स्पष्ट केलेले आहे, कुणी आजारी वगैरे असेल, वृद्ध झालेले असेल तर त्यांना मदत करण्याची तरतूद शासनाने मदत केली पाहिजे, ते कलम 41 नुसार. 41 लक्षात ठेवा, 1 म्हणजे एक प्रकारची काठी.
वृद्ध व्यक्तीला काठीची गरज असते असं. मानवी कामाच्या अटी व प्रसूती सहाय्य कोणत्या कलमात आहे? म्हणजे कामाच्या ठिकाणी काही अटी असतात किंवा प्रसूती सहाय्य कोणत्या कलमात आहे? तर कलम 42 मध्ये आहे. कलम 42 मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे प्रसूती सहाय्य. 6 महिन्याच्या मॅटर्निटी लीव्ह वगैरे हे कलम 42 नुसार आहे. हे सर्व मार्गदर्शक तत्वे आहेत, हे कंपल्सरी नाही आहेत शासनाला, पण शासनाने हे डोळ्यासमोर ठेवून उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा त्यांचे ज्या स्कीम्स आहेत त्या लागू केल्या पाहिजे. बऱ्यापैकी सर्व शासन हे लागू करतं, कारण की त्यांना परत 5 वर्षानंतर जनतेसमोर जायचं असतं. कामगारांना निर्वाह वेतन लिव्हिंग वेजेस त्याला म्हणतात कोणत्या कलमात दिले आहेत? कलम 43 नुसार दिलेले आहे. कामगारांना निर्वाह वेतन कमीत कमी एवढे तरी पैसे भेटलेच पाहिजे या प्रकारचं कलम 43 आहे. उद्योग व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग कोणत्या कलमात आहे? कलम 43 मध्ये आहे. उद्योग व्यवस्थापनात कामगारांचा जो सहभाग होतो तो कलम 43 हे पण अमेंडमेंटनेच आलेलं आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976. आता उद्योग व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग म्हणजे काय? एक फॅक्टरी आहे, हा त्याचा मालक आहे, हे सगळे कामगार आहेत. तर या कामगारांना पण त्याचा बोनस मिळाला पाहिजे. जर एखाद्या वेळेस जर एखादा प्रोडक्ट खूप विकला आहे, खूप प्रॉफिट आहे, तर त्याचा काही हिस्सा या कामगारांना दिला पाहिजे. म्हणजे कामगारांचा त्यामध्ये प्रॉपर त्या उत्पन्नामध्ये सहभाग मिळाला पाहिजे. काही शेअर्स त्यांना दिले पाहिजे, शेअर्स घेण्याचा अधिकार पाहिजे, प्रायव्हेट लिमिटेड नाही पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी. कामगारांचा सहभाग तो 43A मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने आलेला आहे. हे समाजवादी तत्व आहे. समाजवादी, हा पण समाजवादी. कामगार म्हटलं की समाजवादी हे डोक्यात टाकायचं फिक्स. ग्रामीण म्हटलं की गांधीवादी. दारूबंदी म्हटलं गांधीवादी. सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी, सहकारी कोऑपरेटिव्ह ज्या संस्था असतात त्यांना प्रोत्साहन देण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम 43B. हे पण आपण बघतोय घटनादुरुस्तीने आलेलं आहे, कारण 43B बी कॅपिटल आहे. 97th अमेंडमेंट 2011ला आलेलं आहे. सहकारी संस्थांना प्रोत्साहन. समान नागरी कायदा ज्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणतात तो कशात आहे? यावरती प्रश्न सारखा पडतो, यावर्षी पडू शकतो कारण चर्चेत आहे. समान नागरी कायदा म्हटलं की कलम 44. समान नागरी कायदा म्हणजे काय? तर महिला आणि पुरुष यांना समान वारसा हक्क देणे. वारसा हक्क किंवा ज्याला डायव्होर्स म्हणतात, किंवा एखादी महिला आहे, हिंदू महिला आणि मुस्लिम महिला, या दोघांमध्ये उद्या जर डायव्होर्स झाला तर मुस्लिम महिलेसाठी वेगळे नियम आहेत, हिंदू महिलेसाठी वेगळे आहेत. किंवा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुस्लिम महिलेला वेगळा हिस्सा आहे, हिंदू महिलेला वेगळा हिस्सा आहे. तर असं न होता महिला ही महिलाच आहे, ती हिंदू असो या मुस्लिम असो, त्यांना समान हक्क मिळाले पाहिजेत. या दृष्टीनं हा समान नागरी कायदा आहे आणि तो गरजेचा आहे, कारण की महिलांना पुरुषांच्या बरोबर वागणूक मिळावी, त्यांना वारसा हक्क मिळावा, डायव्होर्स झाल्याच्या नंतर त्यांना समान गोष्टी मिळाव्या, या बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर त्या महिला आणि पुरुष यांच्याशी समानता स्थापन करण्यासाठी आहे. यामध्ये जाती आणि धर्म याचा काही संबंध नाही. हा एवढा आहे की एखादी महिला हिंदूची आहे किंवा मुस्लिमची आहे हे बघितलं जाणार नाही, ती कोणत्या जातीची बघितली जाणार नाही. महिला आहे तर तिला ती सर्व गोष्टी दिल्या जातील, असा त्याचा अर्थ आहे. त्याचा आणि आरक्षणाचा काही संबंध नाही. बालकाच्या शिक्षणाची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर कलम 45 मध्ये. बालकांच्या शिक्षणाची तरतूद कलम 45 मध्ये आहे. SC/STच्या हितसंबंधाचे संरक्षण कोणत्या कलमात केलेले आहे? तर कलम 46 मध्ये. ST आणि SCचे या ठिकाणी 6 वर्षाखालील, हे लक्षात ठेवा, 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन शासनाची जबाबदारी आहे. शासन जबाबदार म्हणून आपण ज्या अंगणवाड्या वगैरे काढलेल्या आहेत त्याच्या शासनानं याच कलमांतर्गत काढलेल्या आहेत. शासनाची जबाबदारी आहे की 6 वर्षाच्या खालच्या मुलांचं तुम्ही
संगोपन करण्याची सोय करायची आहे. हे पण कधी झालेलं आहे तर 86 नुसार 2002ला ही गोष्ट लागू झालेली आहे. पोषण स्तर व सार्वजनिक आरोग्य सुधारणा कोणत्या कलमात आहेत? कलम 47 नुसार. पोषण स्तर आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणा करण्याचं शासनाचं कर्तव्य आहे ते कलम 47 मध्ये स्पष्ट केलेलं आहे. यामध्ये अंमली पदार्थ खाऊ नये म्हणजे दारूबंदीचं कलम म्हटलं दारूबंदी तर याच कलमांतर्गत आहे दारूबंदी, अंमली पदार्थ वगैरे. यालाच गांधीवादी तत्व पण म्हणतात, गांधीवादी. कलम 47. कृषी व पशुसंवर्धन सुधारणा कोणत्या कलमात आहे? तर त्यामध्ये 48 कलम 48 नुसार कृषी संवर्धन आणि पशुसंवर्धन म्हणल्यानंतर गोहत्याबंदी पण आहे. गोहत्याबंदी हे गोहत्याबंदीचं कलम आहे, कलम 48. दारूबंदीचं कलम 47, गोहत्याबंदी कलम 48. हे पण गांधीवादी तत्व आहे. पर्यावरण संरक्षण कोणत्या कलमात आहे? तर कलम 48A नुसार पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन हे कशामध्ये आहे? 48A. हे म्हटल्यानंतर काय तर घटना दुरुस्ती किती? 42वी घटना दुरुस्ती 1976 इंदिरा गांधी यांचा काळ. राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांचे संरक्षण कोणत्या कलमात आहे? 49 मध्ये आहे राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांचं संरक्षण 49 मध्ये आहे. न्यायव्यवस्था व कार्यकारी यांचे विभाजन कोणत्या कलमात आहे? कलम 50 मध्ये आहे. ज्युडिशरी आणि एक्झिक्युटिव्ह यांचं विभाजन म्हणजे काय तर न्यायव्यवस्थेने आपलं काम करायचं, त्यांनी यांच्यामध्ये इंटरफेअर करायचं नाही. कार्यकारी विभाग म्हणजे काय? मंत्रालय, पूर्ण मंत्रालय, मंत्री आणि ब्युरोक्रेसी हे सर्व कार्यकारी विभागामध्ये येतात. तर यांच्यामध्ये इंटरफेअर दोघांनी एकमेकांमध्ये इंटरफेअर करायचं नाही, याला विभाजन म्हणतात. तर हे कलम 50 नुसार. असं लक्षात ठेवा 50-50 तू तुझं मी माझं असं लक्षात ठेवा. या ठिकाणी ज्युडिशरी, या ठिकाणी कार्यकारी असं लक्षात ठेवा. कलम 50. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा प्रोत्साहन कोणत्या कलमात आहे? कलम 51 मध्ये आहे. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा म्हणजे आम्ही आंतरराष्ट्रीय फॉर एक्झाम्पल आता इराण आणि इस्रायल युद्ध सुरू आहे तर आपण कलम 51 नुसार म्हणतो की आम्हाला शांतता पाहिजे, आम्ही शांततेला प्रोत्साहन देतोय, तर तुम्ही युद्ध करू नका असं त्यामागचा. राष्ट्रामध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखणे, आंतरराष्ट्रीय विवाद जर झालाच, आता इस्रायल आणि यांचा जो विवाद आहे तो लवादामार्फत मिटवण्यास प्रोत्साहन देणे, या सगळ्या गोष्टी आपण 51 नुसार करतो. म्हणून आपण जम्मू काश्मीरचा ज्यावेळेस इश्यू आला पाकिस्तानसोबत तर नेहरूंनी या कलम 51 नुसार UN मध्ये जाण्याचा निर्णय घेतला, ज्यावर आत्ता टीका होते. परंतु त्यांनी कॉन्स्टिट्यूशनल नुसार विचार केला होता की कॉन्स्टिट्यूशनमध्ये जर आपण आर्टिकल 51 दिलेला आहे की आंतरराष्ट्रीय विवाद लवादामार्फत मिटण्यास प्रोत्साहन देणे असं स्पष्ट म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. तर मग तशा कंडिशनमध्ये आपण नवीन एक उभरती देश आहोत, तर आपण बाकीच्यांसमोर आदर्श घालणं गरजेचं आहे. ते थोडे आदर्शवादी होते, त्यामुळे त्यांनी तो मुद्दा UN मध्ये घेऊन गेले होते आर्टिकल 51 नुसार. म्हणजे आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्येच म्हटलेलो आहोत की आम्हाला आंतरराष्ट्रीय शांततेला आम्ही प्राधान्य देणार आहोत. आंतरराष्ट्रीय विवाद लवादामार्फत सोडवण्याचा आग्रह कोणत्या कलमात आहे? कलम 51 नुसार आहे. आंतरराष्ट्रीय विवाद लवाद म्हणजे काय? ट्रिब्युनल म्हणतात त्याला. एक न्यायाधीशांचं एक समजा 2-3 न्यायाधीशाची एक बेंच बसते आणि त्यांच्यासमोर ते विषय सोडवला जातो, त्याला ट्रिब्युनल लवाद म्हणतात. एक प्रकारचं कोर्ट टाईपच असतं, पण ते तात्पुरतं असतं. कोर्ट कसं कायमस्वरूपी असतं तसं नाही. लवाद हे एखाद्या विशिष्ट केसेस संबंधी स्थापन केलं जातं, ती केस संपली की ते डिस्बर्स होतं. SC आणि STच्या सेवांमध्ये प्रतिनिधित्वाबाबत तरतूद कोणत्या कलमात केली आहे? तर कलम 335 नुसार केलेली आहे. ST आणि SCच्या सेवांमध्ये प्रतिनिधित्वाबाबत किती? कलम 35 मध्ये दिलेली आहे. आता हे कलम इथं घेण्याचा काही कलम हे काही DPSP हे बाहेर पण आहेत, तर म्हणजे भाग 4च्या बाहेर पण आहेत.
तर ते DPSP म्हणजे कलम 35 हे एक आहे. त्यामध्ये पण शासनाने SC आणि STच्या सेवामध्ये काही तरतूद करायला पाहिजे की त्यांचं शासनामध्ये प्रतिनिधित्व असायला पाहिजे. काही शासनाच्या नोकरींमध्ये वर्ग असायला पाहिजे. या अंतर्गत ते रिझर्वेशन वगैरे चालतं. मातृभाषेत प्राथमिक शिक्षणाची तरतूद कोणत्या कलमात दिलेली आहे? मातृभाषेतून तुम्हाला प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे, तो तुमचा हक्क आहे. तो कलम 350 नुसार 50A नुसार आपल्याला मिळतो. हे भाग 17 मध्ये आहे. भाग 17 मध्ये हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व कोणत्या कलमात आहे? तर 351 मध्ये आहेत. हे पण भाग 17 मध्येच हिंदी भाषेच्या विकासासाठी. कलम 39F, 39A, 43A, 48E कोणत्या घटनादुरुस्तीने जोडले गेले? तर 42वी घटनादुरुस्ती. पूर्णपणे मी एकत्र घेतलेत मुद्दामून. 42व्या घटनादुरुस्तीने एवढे कलम एकत्र केलेले आहेत. आपण हे सर्व कलम डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तरी पण मी एक एक आत्ता एक्सप्लेन करतो. 39F म्हणजे काय? बालक आणि युवकांचे संरक्षण, त्यामध्ये दिलेलं आहे. 39A मध्ये दिलेलं आहे समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य, गरिबांना न्याय वगैरे मिळणं आणि त्यांना सरकारी वकील मिळवून देणं. तिसरं काय आहे? 43A उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. हे बघितलं आपण, समाजवादी तत्व आहे. 43A कामगारांना शेअर्स वगैरे दिले जाणं किंवा बोनस वगैरे दिलं जाणं. 48A म्हणजे काय? तर पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन, वने व वन्यजीवांचे रक्षण वगैरे, या सर्व गोष्टी 48A अंतर्गत येतात. हे कधी 42व्या घटनादृष्टीने म्हणजे इंदिरा गांधींच्याच काळामध्ये सर्व गोष्टी ॲड झालेल्या आहेत. कलम 38(2) कोणत्या घटनादुरुस्तीने जोडले आहे? 38(2) तर 44व्या घटनादुरुस्तीने जोडलेले आहे. उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणणे, समाजवादी तत्व. मोरारजी देसाई हे समाजवादी विचाराचे होते, म्हणून हे समाजवादी तत्व आहे की उत्पन्नाची पातळी किमान पातळीवर आणणे. या सर्व गोष्टी समाजवादी तत्वामुळे असल्यामुळे 38(2) मध्ये 44व्या घटनादुरुस्तीने येईल. यानुसार इंदिरा गांधींच्या काळामध्ये कामगार, बालक, युवा या अशा गोष्टी जर आल्या, पर्यावरण, तर इंदिरा गांधींच्या काळात म्हटल्याच्या नंतर 42व्या घटनादुरुस्ती. त्यानंतर लगेच आणीबाणी संपली आणि मोरारजी देसाई यांचं सरकार आलं आणि त्यावेळेस त्यांनी 44वी घटनादुरुस्ती करून बरेचसे बदल केले. या 42व्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. मिनी कॉन्स्टिट्यूशन 42व्या घटनादुरुस्तीला. त्याचे बरेचसे निर्णय इथे फिरले, पण काही तसेच ठेवले. बालकांच्या शिक्षणाबाबत कलम 45 मध्ये बदल कोणत्या घटनादुरुस्तीने झाला? तर 86वी घटनादुरुस्ती आहे 2002ची. त्यामध्ये त्यांनी 6 वर्षाखालील केलेलं आहे. 6 वर्षाखालील हे 86व्या घटनादुरुस्तीने केलेलं होतं. अगोदर काय होतं? 7 ते 14 होतं. हे फंडामेंटल राईटमध्ये टाकलं आपण 21A मध्ये 7 ते 14. हे मोफत आणि सक्तीचं केलं आणि 6 वर्षाखालील हे DPSP मध्ये टाकलं की शासनाने करायला पाहिजे. त्यानुसार अंगणवाडी वगैरे स्थापन यानुसार होतात कलम 45 नुसार, कारण हा DPSPचा भाग आहे. सहकारी संस्थांबाबत कलम 43B कोणत्या घटनादुरुस्तीने जोडले गेले? तर 97वी घटनादुरुस्ती 2011ची आहे. काँग्रेसचा काळ होता, मनमोहन सिंग पंतप्रधान होते. DPSP हे नैतिक तत्व आहे असे कोणी म्हटले आहे? तर BN राव यांनी म्हटलेलं आहे. DPSP हे नैतिक तत्व आहे. जर DPSP पूर्णपणे लागू झाले तर भारत पृथ्वीवरील स्वर्ग बनेल असे कोणी म्हटले होते? तर MC छागला यांनी म्हटले होते. हे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आहेत. ते म्हटले जर DPSP म्हणजे याच्यामध्ये काही मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत, ते जर पूर्णपणे लागू केले शासनाने तर भारत हा पृथ्वीवरील स्वर्ग बनेल. म्हणजे एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. पण आपल्या शासनाला पूर्ण लागू करता येत नाहीत, पूर्णपणे लागू शकत नाही. बरेचसे इश्यू आहेत. लास्ट स्लाइड आहे. DPSPला पियोस ॲस्पिरेशन असे कोणी म्हटले आहेत? KT शाह यांनी. म्हणजे पियोस ॲस्पिरेशन म्हणजे काय? तर पवित्र आकांक्षा, म्हणजे या कधीही शक्य न होणाऱ्या पवित्र आकांक्षा, नुसत्या आकांक्षाच आहे असं त्यांचं मत आहे. आर्थिक क्षेत्रातील समाजवाद असं DPSPला कोण म्हटलं आहे? तर KM मुन्शी हे म्हटलेले आहेत. आर्थिक क्षेत्रातील समाजवाद. तर अशा प्रकारे हा पूर्ण व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, 1.5 तासाचा, परंतु तुम्ही बघितला
त्याबद्दल थँक्यू. आणि चॅनल सबस्क्राईब वगैरे करा. मी आता आता नेक्स्ट व्हिडिओ बघतो अजून काय टाकायचं आहे. तर ज्या गोष्टी बोललो होतो मी त्या पूर्ण कमिटमेंट पूर्ण केलेल्या आहे. DPSPवर पूर्ण डिटेल पॉलिटीवरील व्हिडिओ टाकलेला आहे. कोणती गोष्ट स्किप केलेली नाही, डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. लाईक करा, कमेंट नक्की करा आवडलं असेल तर. आवडलं नसेल, निगेटिव्ह असेल तर माझ्या आय डीवरती मला सजेशन करू शकता तुम्ही. विजय सिंग 19 हा टेलिग्रामचा आय डी आहे. तुम्ही त्यावरती मला मॅसेज करू शकता. थँक्यू व्हेरी मच.